शिशिर व्याख्यानमालेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी आपण सर्वांचे इथे स्वागत. सर्वप्रथम आपण राष्ट्रगीतासाठी उभे राहूयात. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. नमस्कार. शिशिर व्याख्यानमाला रोटरी क्लब ऑफ चिंचवडची शान. हे व्याख्यानमालेचं 18वं वर्ष. अनेक दिग्गज वक्ते, पत्रकार, कलावंत यांच्या विचारांची देणगी लाभलेली ही आमची 18 वर्ष कशी सरली नाही कळली. दरवर्षी सर्वजण या व्याख्यानमालेचं उत्सुकतेने वाट बघत असतात आणि अतिशय उत्साहात ही व्याख्यानमाला पार पडते. प्रत्येक वर्षी हा व्याख्यानमालेचा यशस्वीतेचा आलेख उंचावत चाललेला आहे. मी सौ मधुरा सुनील शिवापूरकर, व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, अध्यक्ष, वक्ते, सर्व रोटरियन, ॲनेट आणि सर्व रसिक प्रेक्षकांचे रोटरी क्लब ऑफ चिंचवडच्या वतीने हार्दिक स्वागत करते आणि तुम्हा सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देते. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री प्रवीण दीक्षित, पोलीस महासंचालक, अँटी करप्शन ब्युरो यांचा सत्कार करण्याची विनंती मी अध्यक्ष, रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय खानोलकर यांना करते. जोरदार टाळ्यांच्या करते. तसेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आपले अध्यक्ष श्रीयुत विवेक वेलणकर, RTI ॲक्टिव्हिस्ट अँड रोटरियन यांचा सत्कार खानोलकरांनी करावा. धन्यवाद सर. दरवर्षी या व्याख्यानमालेत सेवा गौरव पुरस्कार दिला जातो. तीच परंपरा पुढे चालू ठेवत यावेळेसही हा पुरस्कार आम्ही प्रदान करणार आहोत आणि यावर्षीचे या पुरस्काराचे मानकरी आहेत प्रकाश मानसिंगराव शिंदे. मी रोटेरियन सुनील शर्मा यांना विनंती करते की त्यांनी श्री शिंदे यांना व्यासपीठावर घेऊन यावे. यांचा थोडक्यात परिचय मी सांगते. श्री प्रकाश मानसिंगराव शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, अँटी करप्शन ब्युरो पुणे. शासकीय सेवेस प्रारंभ सन 1977 मध्ये पुणे शहर पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई पदावर शासकीय सेवेत आले. पुणे शहरामध्ये चतुर्शृंगी, खडक, स्वारगेट इत्यादी पोलीस स्टेशनला यशस्वी कामकाज करून अत्यंत क्लिष्ट व गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्याकामी वरिष्ठांना त्यांनी वेळोवेळी मदत केलेली आहे. सन 1995 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली. नाशिक येथील प्रशिक्षणानंतर मुंबई, ठाणे, अहमदनगर या ठिकाणी त्यांनी सेवा केली. त्यात अहमदनगर येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत नेमणुकीस असताना अत्यंत महत्त्वाचा दरोडा, जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे.
पदोन्नतीवर अँटी करप्शन ब्युरो पुणे येथे आल्यानंतर महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, विद्युत महामंडळे, आरोग्य विभाग इत्यादी शासकीय विभागात सुमारे 40 लाचखोरांना लाच स्वीकारताना रंगे हात पकडून त्यांनी कारवाई केली आहे. तसेच शासकीय सेवकांनी संपादित केलेल्या अपसंपदेबाबत सखोल चौकशाही केलेल्या आहेत. समाजातील भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत नागरिक व शासकीय सेवक यांना प्रबोधन करून भ्रष्टाचारास आळा घालण्याचे प्रयत्न त्यांनी केलेले आहेत. अद्यापही अँटी करप्शन ब्युरो पुणे येथे ते कार्यरत असून भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सतत प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कारकिर्दीमुळे पुणे विभागात भ्रष्टाचार संबंधित गुन्ह्यांना मोठ्या प्रमाणावर आळा बसला आहे. हे त्यांचं काम, हे कार्य अतिशय मोलाचं आहे. त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना आपण सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरवणार आहोत. मी आजचे आपले वक्ते श्री प्रवीण दीक्षित यांनी त्यांना पुरस्कार द्यावा अशी विनंती करते. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हा पुरस्कार त्यांना प्रदान करणार आहोत. प्रकाश शिंदे यांचं अभिनंदन. दीक्षित सर, धन्यवाद. दरवर्षी हा पुरस्कार प्रदान होतो. वेगवेगळ्या लोकांचा त्याच्यामध्ये गौरव करण्यात येतो. यापुढे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री प्रवीण दीक्षित आणि आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष श्री विवेक वेलणकर यांची ओळख करून देण्याची विनंती मी डॉक्टर सौ अमृता दाते यांना करते. नमस्कार. आजचे प्रमुख वक्ते श्री प्रवीण दीक्षित व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विवेक वेलणकर अशा दोन दिग्गजांची ओळख करून देण्याचे भाग्य मला लाभलेले आहे. पैकी प्रथम मी आजचे प्रमुख वक्ते श्री प्रवीण दीक्षित, पोलीस महासंचालक अँटी करप्शन ब्युरो यांची प्रथम ओळख करून देते. त्यांचं कार्य इतकं प्रचंड आहे की या 3 मिनिटात त्याला न्याय देणं शक्य नाही, तरी पण मी तो प्रयत्न करणार आहे. रोटरीशी श्री प्रवीण दीक्षित यांचा संबंध अगदी लहानपणापासून दिसतो. कारण 1971 साली ते मॉडर्न हायस्कूलमधून SSC झाले. ते बोर्डात दुसरे आले आणि त्यांना संस्कृतची बीडकर स्कॉलरशिप मिळाली. त्यांना बेस्ट स्टुडंट शील्डही मिळाले. त्यावेळी रोटरी क्लब पुणे यांनी त्यांचा मान सन्मान केला आहे. शाळेत असताना ते इंट्रॅक्ट क्लबचे फाउंडर होते. पुढे फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी आर्ट्स साईडला ॲडमिशन घेतली. वडील आजोबा हे संस्कृतज्ञ असून सुद्धा त्यांनी जर्मन विषय घेतला आणि त्यात ते पहिले आलेले. त्यांना भागवत स्कॉलरशिप मिळाली आणि त्यामुळे पुढील 3 वर्ष त्यांचे मोफत शिक्षण झाले. त्या काळी महाराष्ट्र मंडळचे पुणेचे प्रमुख कॅप्टन दामले यांची मराठी माणूस सिव्हिल सर्व्हिसमध्ये सहसा जात नाही अशी खंत होती आणि म्हणून श्री दीक्षितांनी ठरवलं की आपण सिव्हिल सर्व्हिसमध्ये काम करायचं. त्यांनी पॉलिटिकल सायन्स व इकॉनॉमिक्स घेऊन BA केलं व ते फर्स्ट क्लासमध्ये पास झाले, जे त्यावेळी खूपच कठीण होतं. त्यांनी जर्मन भाषेमध्ये डिप्लोमाही केला व रँगलर महाजनी यांच्याकडून बक्षीस मिळवले. BAचा रिपोर्ट येण्यापूर्वीच त्यांची MA साठी निवड झालेली आहे व त्यांना नॅशनल मेरिट स्कॉलरशिपही मिळाली. MAच्या दुसऱ्या वर्षात त्यांनी फ्रेंच भाषा पण शिकून घेतली
तसेच त्यांनी कॉम्पिटेटिव्ह सिव्हिल सर्व्हिस एक्झाम दिली व MAचा रिझल्ट लागण्यापूर्वीच त्यांची इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये निवड झाली व त्यांचे पोस्टिंग महाराष्ट्रासाठी झाले. कॅप्टन दामलेंचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. ते MAला सुद्धा फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मिळवून पास झालेले आहेत. 1977 ते 85 ते महाराष्ट्रात इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. त्यावेळी त्यांनी मुंबई, दिल्ली तसेच इंडो तिबेट फोर्ससाठी लेह लडाख भागातही काम केले. राष्ट्रीय सुरक्षा संबंधात केलेल्या कामाबद्दल 1997 मध्ये त्यांना राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित केलेले आहे. नवी दिल्लीत डेप्युटी डायरेक्टर इमिग्रेशन म्हणून काम करताना त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय विमानतळ व भूभागावरील चेक पोस्टच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा केलेल्या आहेत. यशदा यशवंतराव चव्हाण प्रशासन प्रबोधिनीची स्थापना 2000 साली झाली. श्री दीक्षितांचं काम पाहून त्यांची डेप्युटी डायरेक्टर जनरल इन्चार्ज ऑफ ट्रेनिंग फॉर 2000-2002 अशी नेमणूक झाली. या काळात त्यांनी मानवी अधिकार आयोगासाठी अत्यंत उत्कृष्ट अशी मॅन्युअल्स मराठी आणि इंग्रजीमध्ये तयार करून दिली. त्या मॅन्युअल्सचा वापर करून महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस युनिटसाठी त्यांनी ट्रेनर तयार केले. तसेच जवळजवळ 1000 मिडल रँक ऑफिसर्सना ट्रेनिंग दिलं, जेणेकरून शास्त्रोक्त पद्धतीने काम करण्याची त्यांच्यात वृत्ती निर्माण व्हावी. आणि हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन अगदी वाखाणण्याजोगे आहे. हे यशोदामधील काम पाहून रोटरी इंटरनॅशनलने सुद्धा त्यांना फेलोशिप दिली व त्यांना उच्च शिक्षणासाठी स्पॉन्सरशिप दिली आणि ड्यूक युनिव्हर्सिटी नॉर्थ कॅरोलिना USA येथे त्यांनी मास्टर्स ऑफ आर्ट्स केले व त्यात डिस्टिंक्शन मिळवली. त्यावेळी स्ट्रॅटेजी टू इरॅडिकेट चाइल्ड लेबर इन इंडिया व इफेक्टिव्हनेस ऑफ नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन ऑफ इंडिया हे 2 त्यांचे डिझर्टेशनचे सब्जेक्ट होते. पैकी पहिला पेपर इंडियन स्कूल फॉर पॉलिटिकल इकॉनॉमीच्या प्रसिद्ध जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला व दुसरा बर्कले युनिव्हर्सिटी USA ने प्रसिद्ध केला. रोटरी इंटरनॅशनलने सुद्धा महत्त्वाच्या थीम्स तयार करण्यासाठी त्यांचे हे पेपर्स रेफर केलेले आहेत. त्यांचे ट्रेनिंगमधील योगदान जाणून भारत सरकार व परराष्ट्र मंत्रालय यांनी 2004 ते 2006 मध्ये मॉरिशसमध्ये त्यांची नेमणूक केली आणि तिथे सुद्धा त्यांनी अनेक ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतलेले आहेत. भारतात परतल्यानंतर 2007 ते 2008 मध्ये ॲडिशनल डायरेक्टर जनरल इन्चार्ज ऑफ ट्रेनिंग अशी त्यांची नेमणूक झाली आणि त्या काळात त्यांनी जवळजवळ 10,000 पोलिसांना ट्रेनिंग कंप्लीट केलेलं आहे व त्यांना सक्षम बनवलेले आहे. 2008 ते 2010 मध्ये नागपूरचे पोलीस कमिशनर म्हणून त्यांनी काम पाहिले. त्या काळात त्यांनी 80 बाल गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणून त्यापैकी 58 जणांचे शिक्षण पूर्ण केलं आणि व्यावसायिक शिक्षण देऊन त्यांना स्थानिक उद्योगधंद्यात सहभागी करून घेतले. 2010 ते 2011 मध्ये त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या गृह खात्यात इन्चार्ज ऑफ लॉ अँड ऑर्डर म्हणून काम पाहिले. राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांना पुन्हा राष्ट्रपती पदक देऊन गौरवण्यात आलेले आहे. 2011 मध्ये त्यांनी 2000 पेक्षा जास्त पोलिसांना घरं बांधून दिलेली आहेत. 1 ऑक्टोबर 2013 पासून ते डायरेक्टर जनरल अँटी करप्शन महाराष्ट्र स्टेट म्हणून काम पाहत आहेत. या संवेदनाक्षम जागेवर काम पाहताना थोड्याच कालावधीत त्यांनी जवळजवळ 2000 करप्ट सरकारी अधिकाऱ्यांना शोधून त्यांना अटक केलेली आहे. त्यांनी सर्वसाधारण माणसाला भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी सोपं जावं म्हणून 1064 ही हेल्पलाईनही टोल फ्री चालू केलेली आहे. तसेच त्यांनी फेसबुक पेजही तयार केलेलं आहे. अशा या मॅग्निफिसंट पर्सनॅलिटीच्या मिसेस अरुंधती या संस्कृतज्ञ असून त्यांनी अनेक स्तोत्रांचं मराठीत भाषांतर केलेलं आहे आणि त्यांचा मुलगा कणाद हा MS कॉम्प्युटर कोलंबिया युनिव्हर्सिटीतून झाला आहे आणि तो पुण्याच्या सिटी बँकेमध्ये कार्यरत आहे. अशा एक तेजस्वी व्यक्तिमत्वाचे पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडाटात आता दुसरे दिग्गज श्री विवेक वेलणकर यांची मी ओळख करून देते. हे COEPतून B पास झालेले आहेत व MBA पण त्यांनी केलेलं आहे. 15 वर्षाचा भारत व अमेरिकेतील औद्योगिक व संगणक क्षेत्रात अनुभव आहे. गेली 10 वर्षे स्वतःची सॉफ्टवेअर रिक्रुटमेंट फर्म त्यांनी चालू केलेली आहे. विविध वृत्तपत्रातून करिअर, कॉम्प्युटर, स्वयंरोजगार व सामाजिक विषयांवरून
त्यांनी 700हून अधिक लेख प्रसिद्ध केलेले आहेत. महाराष्ट्रातील विविध भागात करिअर मार्गदर्शनपर 600हून अधिक व्याख्यानं दिलेली आहेत. शेकडो विद्यार्थ्यांना करिअर काउन्सिलिंग केलेलं आहे. स्वयंरोजगारातून समृद्धीकडे, करिअर प्लॅनिंग व ITतच जायचंय, 10वी नंतरची शाखा निवड ही पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. पुणे 2020 वेध पुण्याच्या भविष्याचा या विषयावरील 3 खंडांचे संपादन केलेले आहे. माहिती अधिकार कायद्याच्या प्रचार व प्रसारासाठी सजग नागरिक मंच या संस्थेची स्थापना, संस्थेचे ते संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. PMP प्रवासी मंच या संस्थेचे निमंत्रक आहेत. माहितीचा अधिकार कायदा 2005 या विषयावर देशभरात 500हून जास्त व्याख्याने झालेली आहेत. आजवर 30,000हून अधिक नागरिक व 3,000हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. निसर्ग सेवक संस्थेचे ते संपादक सदस्य आहेत आणि रोटरी क्लबचेही ते सदस्य आहेत. पुण्य गौरव, रोटरी समाज गौरव, समाज शिक्षक, सुखकर्ता, मोर्या, सावरकर इत्यादी विविध पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. असे दुसरे दिग्गज आजचे आपले अध्यक्ष श्री विवेक वेलणकर. धन्यवाद. धन्यवाद दातेंना. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री प्रवीण दीक्षित यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या पावन अशा ह्या आजच्या दिवशी मी आपणा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सुरुवातीलाच जाहीर करू इच्छितो की मी गोडच बोलणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध RTI ॲक्टिव्हिस्ट श्रीयुत विवेक वेलणकरजी, ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत संजय खानोलकर, सचिव सुनीलजी गरोड, प्रकल्प प्रमुख श्रीयुत राजेंद्र पोफळे, अँटी करप्शन ब्युरोचे पुण्यातील पोलीस अधीक्षक आणि माझे मित्र पोलीस अधीक्षक प्रधान, आजचे सत्कारमूर्ती DYSP प्रकाश शिंदे, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो आणि उपस्थित मीडियातील काही असलेच आमचे मित्र. आजचा जो विषय आहे तो आपल्या सगळ्यांचाच अतिशय जिव्हाळ्याचा असा हा विषय आहे. भ्रष्टाचार संपवता येईल का, हा आजचा विषय आहे. किंवा या विषयावरती माझ्यापेक्षा मला खात्री आहे उपस्थित श्रोत्यांमध्ये अनेक जण असे असतील की ज्यांनी अनेक वेळेला ते बोललेले असतील, अनेक वेळेला त्यांना अतिशय वाईट अनुभव आलेले असतील किंवा आजही येत असतील. किंवा असं जर मी म्हणलो तर काही फार आश्चर्य वाटायला नको की ज्यांनी कुठल्या शासकीय कार्यालयात ते गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी निर्धाराने मी लाच देणार नाही आणि त्याप्रमाणे लाच न देता जर काम करून घेतलं असेल तर खरोखर त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करू इच्छितो. हे कोणी आहेत का सर? ओ व्हेरी गुड. आज जवळजवळ आत्ता तरी म्हणायला हरकत नाही इथे 200 लोक आहेत. त्या 200पैकी 2 हात तरी मला स्पष्ट दिसत आहेत. इथे आहेत अजून 1-2 हात वरती येतात. मित्रांनो, भ्रष्टाचार का होतो याबद्दल वाद होऊ शकतो. त्यात अनेक कारणं लोक सांगतात. एक कारण त्यातलं नेहमी म्हटलं जातं की सरकारी किंवा शासकीय जे नोकर, ज्याला आपण शासकीय सेवा मधील नोकरदार म्हणतो, यांचे पगार कमी असतात आणि त्यामुळे कदाचित ते भ्रष्टाचाराकडे प्रवृत्त होतात.
विवादास्पद असं हे विधान आहे आणि मला वाटत नाही की फारसं कोणी याबद्दल सहमत असेल. कदाचित हे फार पूर्वी ज्यावेळेला सगळ्यांचेच एकंदर आर्थिक ज्यावेळेला सुबत्ता नव्हती त्यावेळेला कदाचित असं म्हणणं योग्य झालं असतं की मोहनाची त्यावेळच्या जी काही आर्थिक परिस्थिती होती त्याप्रमाणे त्यांचे पगार असायचे. आता अनेक मध्ये पे कमिशन्स झालेली आहेत. 3रं पे कमिशन झालं, 4थं झालं, 5वं झालं, 6वं झालं. आता अपेक्षा आहे की 7वं पे कमिशनही थोड्या दिवसात त्याचं काम जोरात करत असेल, त्याचाही निकाल लागेल. या पे कमिशनच्या नंतर शासकीय पगार, शासकीय सेवा करणाऱ्यांचे पगार हे कमी आहेत असं म्हणणं धाडसाचं होईल. किंवा जे अनेक अनऑर्गनाइज ज्याला लोक म्हणतो त्यांच्या पगारांच्या तुलनेमध्ये शासकीय सेवा करणाऱ्यांचे पगार देखील कम्पॅरेटिव्हली चांगलेच आहेत असंच म्हणावं लागतं. त्यामुळे पगार कमी मिळतो म्हणून आम्ही भ्रष्टाचार करतो असं जर कोणी त्याचं जस्टिफिकेशन करू इच्छित असेल तर मला वाटतं ते पूर्णपणे अयोग्य आहे आणि त्याच्यात काही फारसं विशेष तथ्य आहे असं नाही. दुसरा मुद्दा आहे की भ्रष्टाचार का होतो, तर त्याच्यामध्ये अनेक तज्ज्ञ असं म्हणतात की जे शासकीय नियम आहेत ते इतके कॉम्प्लिकेटेड किंवा अवघड अशा प्रकारचे तयार केलेले आहेत की ज्यामुळे सामान्य माणसावरती विश्वास कमी आणि अविश्वास जास्ती. एक साधी गोष्ट सांगायची झाली तर ज्यावेळेला मागच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांच्या नंतर जर सर्वप्रथम एक निर्णय भारत सरकारने जाहीर केला असेल तर तो होता की आपल्याला कुठल्याही गॅझेटेड अधिकाऱ्याकडे न जाता किंवा त्याच्या सहीची अपेक्षा न करता तुमचा तुम्ही जो काही कागद त्याची तुम्ही फोटोकॉपी केली असेल किंवा जिथे कुठे काही जो कागद द्यायचा असेल त्याच्यावरती तुम्ही लिहून देऊ शकता की हा कागद माझा आहे, माझ्या माहितीप्रमाणे तो बरोबर आहे आणि ते मी स्वतःच त्याला स्वयंप्रमाणित करत आहे. पण हा अशा प्रकारचा निर्णय जाहीर करायला आपल्याला जवळजवळ 65 वर्ष थांबावं लागलं. ते जास्तीच 1900 पहिल्यापासून जर मोजली तर कदाचित 65च्या थोडं मागे पुढे असो, पण तेव्हापासून आजपर्यंत हा निर्णय व्हायला आपल्याला 65 वर्ष थांबावं लागलं. आणि त्यानंतर शासनाने हा निर्णय जाहीर केला की तुम्ही स्वयंप्रमाणित एखादा कागद करू शकता. याचा अर्थ असा आहे की आता शासन आपल्यावरती विश्वास ठेवायला सुरुवात झालेली आहे. मला वाटतं हाच जो विश्वास आहे हा विश्वास अनेक क्षेत्रामध्ये तातडीने आणण्याची गरज आहे आणि त्याची हळूहळू सुरुवात आता झालेली आहे. तर अशा प्रकारचे अनेक असे नियम, उपनियम, तसं उदाहरण एक सांगायचं दुसरं झालं तर एक हे जे 12वीच्या मुलांना ॲडमिशनसाठी म्हणून डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा इतर काही सर्टिफिकेट्स ही सबमिट करावे लागतात. पूर्वी हे सर्टिफिकेट मिळवणं हे देखील अतिशय जिकिरीचं असायचं, परंतु आता शासनाने त्याहीमध्ये सूट देऊन जाहीर केलेलं आहे की अशा प्रकारच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही आणि जर आवश्यकता असेल तर तुम्ही स्वतःच ज्या अर्थी तुमचा जन्म इथे झालेला आहे, ज्या अर्थी तुम्ही इथेच शाळा शिकलेल्या आहात, कॉलेज शिकलेले आहात, तेव्हा वेगळं अजून तुमच्यासाठी डोमिसाईल सर्टिफिकेटची सुद्धा आवश्यकता नाही आणि तो मुलगा आज सहजपणे एखाद्या प्रोफेशनल कॉलेजमध्ये ॲडमिशन मागू शकतो आणि घेऊ शकतो. तर हा जो विश्वास शासकीय सेवांनी आपल्याच नागरिकांवरती ठेवणं ही जी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती मला वाटतं पारतंत्र्याकडून स्वातंत्र्यामध्ये अत्यावश्यक असलेला हा जो बदल आहे हा बदल आता हळूहळू व्हायला लागलेला आहे. बाकीचे सुद्धा जे शासकीय नियम आहेत ते शासकीय नियम बरेचसे सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न हा सतत चालू असतो. तर काही त्याच्यात बदल होत आहेत, काही अजून होतीलही आणि हे जसजसे बदल होत जातील तसतसं नक्कीच भ्रष्टाचाराला एक असलेली जी काही कुरणं होती ती कमी कमी होत जातील. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे भ्रष्टाचार होण्याचा की ज्या वेळेला एखादा व्यक्ती त्याला
ज्यावेळेला आपली डिस्क्रिशनरी पॉवर्स, निर्णय घेण्याची क्षमता किंवा निर्णय घेण्याची ताकद ज्यावेळी दिलेली असते आणि त्यावेळेला आपल्याला त्या व्यक्तीला भेटावं लागतं, त्यावेळेला त्या व्यक्तीला भेटण्यामुळे अनेक प्रकारचा भ्रष्टाचार वाढत असतो असं सर्वसाधारणपणे सर्व तज्ज्ञांचं मत आहे. आणि त्यामुळे त्याला उपाय काय, तर त्याला एक उपाय असं आता सुचवलेला आहे की ज्याला टेक्नॉलॉजीची मदत आपण घेऊ शकतो. नवीन जे टेक्नॉलॉजिकल रेव्होल्युशन जे आपण आता सध्या सगळे अनुभवत आहोत की त्याच्यामधून तुम्ही ऑनलाईन अशा प्रकारे जर सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यात तर त्यामधून ज्याला ह्युमन इंटरफेस म्हणतात, म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपल्याला भेटायचं आहे, मग तो आपलं काम करणार, हो म्हणणार, नाही म्हणणार, तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी व्हायला मदत होऊ शकते. तर जेवढ्या म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन सर्व्हिसेस सुरू होतील तेवढा हा ह्युमन इंटरफेस कमी कमी होत जाईल आणि त्या प्रमाणात त्या ठिकाणी असलेला जो भ्रष्टाचार आहे हा कमी होऊ शकतो. अर्थात याच्यासाठी मुख्य अपेक्षा आहे की समाजातल्या सगळ्या लोकांनी देखील त्या प्रकारची टेक्नॉलॉजी, त्या प्रकारचं नवीन ज्ञान हे ॲडॉप्ट करणं गरजेचं आहे. पण आपण जर त्या ज्ञानापासून दूर राहिलो तर नक्कीच ते फायदे आपल्याला मिळणार नाहीत आणि आपण परत जे प्रचलित पद्धती असतील त्या प्रचलित पद्धतीप्रमाणे काम करायला लागू आणि त्यामुळे आपल्याला भ्रष्टाचाराला तोंड द्यावं लागतं. तर ह्याच्यातून सध्याची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये ज्या काही घडामोडी आपण बघतो त्यामध्ये अँटी करप्शन ब्युरो ही एक शासनातर्फे भ्रष्टाचार कमी करण्यासाठी म्हणून नेमलेली अशी संस्था आहे, ते आपल्याला अनेकांना कल्पना असेल. त्या अँटी करप्शन ब्युरोनी मी त्या ठिकाणी चार्ज घेतल्यानंतर आम्ही साधारणपणे अभ्यास केला की सर्वसामान्य जनतेला एकतर त्या अँटी करप्शन ब्युरोबद्दल एक प्रकारचं मिस्ट्री किंवा एक असं गूढ अशी काहीतरी ही संस्था आहे आणि यांना कसं आपण अप्रोच करावं अशा प्रकारची भीती अनेक लोकांच्या मनामध्ये असते. तर मी सर्वप्रथम आपल्याला सगळ्यांना मुद्दाम सांगू इच्छितो की अँटी करप्शनकडे आपण आल्यानंतर आपलं स्वागत केलं जाईल, आपल्याला जो काही आदर देण्याचा आवश्यकता आहे त्याप्रमाणे आदराने वागवलं जाईल आणि आपली जी काही तक्रार आहे ती सहानुभूतीने ऐकली जाईल याची आम्ही हमी देतो. नंबर 2, लोकांना भीती असते की मी जर अँटी करप्शनकडे तक्रार केली तर मग माझ्या कामाचं काय होईल, माझं काम होईल का, किंवा मी ज्याच्याविरुद्ध तक्रार करतोय तो किंवा त्याचे सहकारी किंवा त्याचे साथीदार त्या विभागातले ते माझ्यावरतीच डूब धरतील आणि माझी कामं सगळी थोपवून धरतील, माझी कामं होणार नाहीत किंवा मला त्रास दिला जाईल आणि माझं नुकसान होईल. प्रत्यक्षात आपल्यापुढे थोड्या वेळाने विनंती करणार आहे, राजेश अगरवालजी इथे उपस्थित आहेत, की त्यांचा जिवंत अनुभव या संबंधीचा जो आहे तो ते आपल्याला सांगतील की त्यांचं कशा प्रकारे त्यांना ट्रीटमेंट मिळते, त्यांच्या कामाचं नंतर काय केलं जातं आणि मला वाटतं मी त्यांचे थोडेसे 2 शब्द आपण ऐकू आणि मग मी माझं भाषण पुढे चालू करतो. राजेशजी आहेत का प्लीज. धन्यवाद दीक्षित साहेब. माझा लाईव्ह एक्सपिरियन्स आहे अँटी करप्शन डिपार्टमेंटमध्ये. साधारणतः 7 ते 8 महिन्यापूर्वी मी एक जमीन घेतली होती मावळ भागामध्ये आणि त्या सातबारासाठी मला तिकडचे जे तलाठी होते त्यांनी सुरुवातीला म्हणजे मला अपेक्षित होतंच की ते पैसे तर द्यावेच लागणार आहेत. तर मला अपेक्षित आधी एक व्यवहार केला होता तेव्हा मी 25,000 रुपये आधीच्या तलाठीला दिले होते. त्यामुळे मला अपेक्षित होतं की हा 25,000 रुपये पण चालेल. पण त्यांनी भेटल्याबरोबर मला सांगितलं नाही 50,000 देणार, 50,000 रुपये लागेल. आणि ते इतकी बोलबच्चन केली की इकडचे हे माझ्या ओळखीचे आहेत, ते माझ्या ओळखीचे आहेत, मी एक फोन केला की तुझं काम होईल. फार मोठ्या मोठ्या लोकांची नावं घेतलेली, म्हणजे एकदमच मोठे मोठे लोकांची त्यांनी नावं सांगितली की मी एकदमच भारी आहे आणि तू आज 50,000कडे बघू नकोस. मी म्हणले ठीक आहे जाऊ दे 50,000 काही जाऊ दे तर करू, कारण सगळं आहे एवढे आणि कुठं डोक्याला ताप करायचं. त्याच्यानंतर तो म्हणलं उद्या घेऊन का सातबार.
तेव्हा दुसऱ्या दिवशी मी फोन केला की मला भेटलो, म्हटलं नाही 50,000 बोलणं नव्हतं आलं आपलं, 1 लाखमध्ये बोलणं आलं. मी मग म्हणलं बस आता फुल स्टॉप. मी तिथून मावळमधून येत होतो तळेगाव साईडवरून. माझं ऑफिस चिंचवडला, मी चिंचवडला थांबलोच नाही, थेट पुण्यामध्ये अँटी करप्शन डिपार्टमेंट गाठलं. मी त्याच्या आधी फोन करून विचारलं, फोनवरती एक लेडी होती, त्यांनी सांगितलं की असं करून तुम्ही या ऑफिसमध्ये तुमची तक्रार घेतली जाईल. मी तिथे गेलो. म्हणजे पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल पहिल्या शॉटमध्ये फोन लागणं आणि अशा पद्धतीने उत्तर, हे पण मला अपेक्षित नव्हतं. कारण आत्तापर्यंतचा माझा पोलीस डिपार्टमेंटचा फार वाईट अनुभव, आणि त्यातल्या त्यात अँटी करप्शन डिपार्टमेंटमध्ये कधी मला ऑफिसच माहीत नव्हतं कुठे. त्यांनी मला पत्ता वगैरे सांगितला. मी तिथे गेलो. गेल्यानंतर ते बाहेर मॅडम बसले होते, त्यांनी सांगितलं, मी सांगितलं मॅडम मी कंप्लेंट आहे. तसंच सांगितलं बरोबर. त्यांनी 1 मिनिटं पण नाही घेतलं. आतमध्ये DCP ऑफिसमध्ये 8-10 लोकांची मीटिंग चालली होती. त्यांनी मला तिथं घेऊन गेले. DCP साहेबांनी जेवढे आतमध्ये केबिनमध्ये होते सर्वांना बाहेर पाठवलं, मी आणि DCP, तिसरा कोणीही माणूस तिथं नव्हता. त्यांनी माझे सर्व समजून घेतलं आणि मी त्यांना सांगितलं बाबा मला तर काय आत्तापर्यंत आलो नाही, पण त्यांनी ज्या पद्धतीने मला सांगितलं आणि एकंदरीत तो माणूस जो होता, तो तलाठी होता, तो स्वतःला फार हाय प्रोफाईल सांगत होता. आणि मला ज्या एजंटच्या थ्रू त्याची ओळख झाली होती, तो म्हणत होता याची महिन्याची इन्कम जवळपास 1 कोटी रुपये. माय गॉड, आय वॉज शॉक. 1 कोटी रुपये महिन्याची इन्कम तलाठीची, आणि त्याच्यावर तो स्वतःला एवढं हाय प्रोफाईल सांगतो. मग म्हटलं ठीक आहे, जे काय होईल माझं, मला काय परवा नाही, पण मी याला धडा शिकवणारच. तिथे गेले तर DCPनी मला एकदम चांगल्या पद्धतीने कॉन्फिडन्स दिला. मग शिंदे साहेब होते तिथे, ACP शिंदे साहेब, त्यांनी केबिनमध्ये बोलून घेतलं. त्यांनी माझा कॉन्फिडन्स बिल्डअप केला. म्हटलं तुम्ही काही घाबरायची गरज नाही आहे, तुम्ही आज त्यांनी पैसे देण्यासाठी बोलवलं, तुम्ही उद्या त्यांना पैसे द्यायला बोलवा. आणि त्या पद्धतीने सर्व मग त्यांचा ट्रॅप सुरू झाला. त्यांनी मग ते सर्व नोटला पावडर लावणे, त्याची जी प्रक्रिया असते त्या पद्धतीने एकदम फॅन्टॅस्टिक पद्धतीने केला. मला कसलाही त्रास होऊ दिला नाही आहे. दुसऱ्या दिवशी बरोबर त्यांनी सांगितल्या पद्धतीने आम्ही केलं, त्यांना ट्रॅप केला. त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंट तिकडच्या लोकल चौकीमध्ये त्यांनी घेऊन गेले. मला त्याच्यानंतर त्यांनी माझं काम झालं का नाही हे 4 वेळा विचारलं. माझं कामात 100% त्यांनी करून दिलं. कुठेही मला कसलीही अडचण आली नाही. 8 महिने झालेले मला आजपर्यंत त्या तलाठीचा, किंवा तो तर हाय प्रोफाईल तलाठी होता ज्याची 1 कोटी रुपये महिन्याची इन्कम, आता माहीत नाही मला खरंच होती काय खोटी होती, पण एवढा हाय प्रोफाईल माणूस मला आजपर्यंत 1 रुपयाचे मला कसलाही त्रास नाही. हॅट्स ऑफ टू अँटी करप्शन डिपार्टमेंट. एवढी चांगली सर्व्हिस, एवढं चांगलं काम मी खरंच बघितलं नव्हतं. आणि खरंच म्हणजे मी सांगतो मनापासून शिंदे साहेब आणि यांच्या डिपार्टमेंटला खरंच मी मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. रिक्वेस्ट आहे की मोबाईल्स तुमचे वाजतात, तर प्रत्येकाने आपले मोबाईल जे आहे ते सायलेंट मोडवर टाका प्लीज. मी पैसे जे दिले होते ते मी माझेच पैसे दिले होते. अँटी करप्शनने मला पैसे दिले नव्हते, आणि ते पैसे मला चेकच्या द्वारे मला अँटी करप्शन डिपार्टमेंटचं प्रॉपर चेक मिळाला आणि तुम्ही माझ्या अकाउंटमध्ये जमा केला. ते पैसे माझ्या अकाउंटमध्ये पोचले. तलाठ्याचं काय झालं मी सांगतो. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून मुद्दाम सांगू इच्छितो की हा जो आता अनुभव राजेशजींनी इथे सांगितला, हाच अनुभव आज संपूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त कारवाई महाराष्ट्राच्या ACB ह्या विभागाने केलेली आहे. आणि 1245 हे संपूर्ण भारतातलं गेल्या कित्येक वर्षांमधलं रेकॉर्ड आहे. बाकीच्या कुठल्याही राज्यामध्ये तुम्ही सगळी माहिती नेटवरती उपलब्ध आहे, ते पाहू शकता. याच्या थोडंफार देखील जवळ कुठल्याही राज्यातील ब्रॅक्स सापडणार नाहीत. तर अशा प्रकारे 1245 तक्रारदारांच्याकडून आम्ही यशस्वी रीतीने जवळजवळ 1681 अशा शासकीय सेवकांना एका वर्षामध्ये पकडलं. आणि त्याच्यामध्ये 1477 हे ॲक्च्युअल शासकीय सेवक होते आणि 204 हे त्यांच्या मदतीला, त्यांना भ्रष्टाचार करताना मदत करण्यासाठी म्हणून खाजगी व्यक्ती पण होते. त्या खाजगी व्यक्तींवरती आणि शासकीय सेवकांवरतीही आम्ही कारवाई केली. याशिवाय अपसंपदा, म्हणजे ज्याला आपण डिस्प्रपोर्शनेट ॲसेट्स म्हणतो,
तर अशा प्रकारच्या 48 हाय प्रोफाईल अशा व्यक्तींवरती, त्याच्यामध्ये अनेक, मी पुढे सांगतोच, अनेक क्लास 1 अधिकारी आहेत, अनेक सुपर क्लास 1 अधिकारी आहेत, त्यांच्यावरती आपण कारवाई केली आणि त्यामध्ये 89 अशा प्रकारच्या व्यक्तींना अटक करण्यात आली आणि त्यामध्ये 133 कोटी 39,58,425 रुपयाची अपसंपदा आपण ही उघडकीस आणलेली आहे. त्याशिवाय मिसयूज ऑफ पॉवर किंवा ॲब्यूज ऑफ पॉवर ज्याला म्हणतात, अशा प्रकारच्या 23 व्यक्तींवरती आपण कारवाई केलेली आहे आणि त्यामध्येही 121 या पब्लिक सर्वंट्सना आपण पकडलेलं आहे. अर्बन एरियाजमध्ये जर आपण बघितलं तर साधारणतः आज महाराष्ट्रातला असं कुठलेही कॉर्पोरेशन, नगरपालिका, नगर परिषद अशी नसेल की ज्या ठिकाणी अँटी करप्शननी यशस्वी कारवाई केलेली नाही आहे. त्याच्या डिटेल्स आपण पाहू शकतो. प्रत्येक कॉर्पोरेशनच्या डिटेल्स आम्ही दिलेले आहेत. जे तक्रारदार आता सांगितलं, 1245 तक्रारदार जे मी म्हणलो, त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तेही असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये वयोवृद्ध, जे अगदी परवाच साताऱ्याला एक मी ट्रॅप केला, त्याच्यामध्ये जवळजवळ 84 वर्षाचे गृहस्थ होते आणि त्या गृहस्थांनी धाडस करून पुढे आले, त्यांना आम्ही मदत करू शकलो. असे 21 सिनियर सिटीजन्स होते. दुर्दैव म्हणजे ज्या अपंग व्यक्ती आहेत, की ज्या अपंग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी म्हणून शासनाने अनेक योजना राबवलेल्या आहेत. तर असे अनेक अपंग व्यक्ती, त्यांना सुद्धा त्रास देणाऱ्या शासकीय व्यक्तींवरती कारवाई करताना आम्हाला जवळ 13 अपंग व्यक्ती पुढे आल्या. 32 महिला पुढे आल्या. त्याच्यामध्ये दुर्दैव असं आहे की महिलांवरती अत्याचार झाल्यानंतर त्यांना पुन्हा समाजामध्ये निर्भयपणे वावरता यावं यासाठी शासनातर्फे त्यांना 3 लाख रुपयाची मदत दिली जाते. ही 3 लाख रुपयाची मदत घेत असताना सुद्धा तिथल्या शासकीय सेवकांनी 1 लाख रुपयाची मागणी केली आणि त्यावेळेला आम्ही त्यांना पकडण्यात यशस्वी झालो. शेड्यूल कास्ट लोकांसाठी म्हणून शासनातर्फे अनेक विविध योजना राबवल्या जातात, परंतु त्या योजना प्रत्यक्षामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यासाठी नेमलेले जे अधिकारी आहेत, ते अधिकारी त्यातले बरेचसे पैसे काढून घेतात. तर असे 99 व्यक्ती पुढे आल्या आणि त्यांना आम्ही मदत करू शकलो. त्याचप्रमाणे शेड्यूल ट्राईब, अत्यंत दूरच्या, ज्या ठिकाणी आजही वीज नाही आहे, आजही इंटरनेटची सुविधा नाही आहे, अशा गडचिरोली असो किंवा नंदुरबार असो, अशा अत्यंत दूरच्या ठिकाणी देखील असलेल्या लोकांना आम्ही परिणामकारक मदत करू शकलो आणि तिथल्या शासकीय सेवकांना पकडू शकलो. हे जे तक्रार करणारे होते यांची वर्गवारी जर आपण साधारणतः बघितली की कोणत्या वयातील लोक पुढे येत आहेत, तर असं दिसतं की जवळजवळ 25 वर्षाच्या खालचे असे जवळजवळ 118 व्यक्ती पुढे आल्या. 26 ते 35 या वयोगटातल्या 426 व्यक्ती पुढे आल्या. 36 ते 45 मधील 384, 46 ते 60 या वयोगटातल्या 256 आणि 60 या वर्षांपेक्षा अधिक अशा 50 व्यक्ती आमच्याकडे आलेल्या होत्या. त्यात आनंदाची गोष्ट ही आहे की ज्या तरुण व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही आणि भ्रष्टाचार सहन करणार नाही, ही एक निर्धाराची जी भावना आहे ती आपल्याला चांगल्यापैकी आढळते आणि त्यामुळे अशा व्यक्ती जास्तीत जास्त पुढे येत आहेत आणि त्यांच्यामध्ये सुशिक्षितता ही जास्ती आहे, त्यांच्यामध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विविध विभागांची माहिती चांगली आहे आणि त्यांच्या मदतीमुळेच मोठ्या प्रमाणामध्ये आपण भ्रष्ट व्यक्तींना पकडू शकलेलो आहोत. जर जे पकडलेल्या व्यक्ती आहेत त्यामध्ये आपण जर बघायला गेलो त्या 1245 मध्ये सर्वसाधारण आपला समज असा असतो की जे विशेष शिकलेले नसतील किंवा असे काही लोक असतील, असे भ्रष्टाचार करत असतील. परंतु दुर्दैव असं आहे
की सध्याचं शिक्षण आणि मूल्य यांची कुठेही फारशी काही संबंध नसलेलं असं शिक्षण असल्यामुळे किंवा मूल्याधारित असं शिक्षण हे सध्याच्या शिक्षण पद्धतीमधून पूर्णपणे पळालेलं असल्यामुळे जेवढा माणूस जास्ती शिकलेला तेवढा तो जास्ती भ्रष्टपण असं दुर्दैवाने दिसतं. जे स्वतः MD आहेत, MS आहेत, डॉक्टर्स आहेत, अशा 30 डॉक्टरांवरती आम्हाला कारवाई करावी लागली. आणि हे ज्यावेळेला आपण डॉक्टर बघतो त्यावेळेला ते कशासाठी पैसे मागत असतील. इथूनच जवळ राजगुरुनगरमध्ये एक महिला प्रसूतीसाठी म्हणून गेली. प्रसूती झाल्यानंतर काही 3 दिवसांनी का 5 दिवसांनी दवाखान्यातून सोडायची वेळ आली. त्या सोडण्यासाठी सुद्धा त्या MBBS असलेल्या डॉक्टरांनी पैसे मागितले आणि पैसे दिल्याशिवाय तुला सोडणार नाही म्हणून तिला दमदाटी केली. गडचिरोलीमध्ये क्लास 1 मेडिकल ऑफिसर त्यांनी त्या ठिकाणी अशाच प्रकारचा भ्रष्टाचार, मग तो कदाचित औषधं घेताना असेल, कदाचित काही कॉन्ट्रॅक्टवरती घेतलेल्या गाड्या असतील, त्यांचं गाड्यांचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करण्यासाठी असेल, इमारती भाड्याने घेतलेल्या असतील त्यांचं लायसन्स रिन्यू करण्यासाठी असेल. एक ना एक म्हणजे प्रकार फक्त वेगवेगळे ऐकायचे, परंतु अशा जवळजवळ 30 डॉक्टरांवरती आम्हाला कारवाई करावी लागली. बुलढाण्याला त्या ठिकाणी एक मजूर काही कारणासाठी झाडावर चढला होता, पण झाडावरनं पडल्यानंतर त्याला वाटलं की आपल्याला बहुतेक हाड फ्रॅक्चर झालेलं असावं म्हणून तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेला. तिथले जे ऑर्थोपेडिक एक्सपर्ट होते त्यांनी त्याला सांगितलं की तू 15,000 रुपये दे तरच कारवाई होईल. तर तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहिला आणि त्याची बायको ती बाहेर गेली. तिने बाहेर अक्षरशः भीक मागितली, परंतु भीक मागून येत असताना 4,000 रुपये ती गोळा करू शकली. ती अँटी करप्शनच्या ऑफिस आणि अँटी करप्शनच्या अधिकाऱ्याला बरोबर घेऊन ती त्या डॉक्टरांकडे गेली आणि तिच्याकडून 4,000 रुपये स्वीकारताना त्या MS ऑर्थोपेडिक्स एक्सपर्टला आम्हाला पकडावं लागलं. हे पकडल्यानंतर त्या सिव्हिल हॉस्पिटलमधून शेजारीच त्या डॉक्टरांची स्वतःचं स्पेशालिटी हॉस्पिटल होतं, 3 मजली हॉस्पिटल आहे. ते त्यांना काही कुठल्याही प्रकारे पैसे कमी होते किंवा काही कमी होतं असं नव्हे, परंतु अगदी साध्या साध्या लोकांना सुद्धा नाडायचं कसं, त्यांना भ्रष्टाचाराने कशा प्रकारे त्यांची पिळवणूक होईल अशा प्रकारची कारवाई दिसते. इंजिनियर्स, अनेक इंजिनियर्स यांनी तर मुळी स्वतःला म्हणजे पुन्हा गाडगीळ असोत किंवा इथले आणखी कुठले सोन्याचे व्यापारी असोत, यांच्याकडे नसेल अशा प्रकारचं सोनं यांच्याकडे जप्त केल्यानंतर मिळत असतं. एकेकाच्या लॉकरमध्येच 12-12 किलो सोन्याच्या लगडी, त्याला आता काय म्हणायचं, चिप्स म्हणायचं काय म्हणायचं, तर अशा 12 किलो सोनं काय, 13 किलो चांदी काय, आणि हे कुठेही इंजिनियर नेमलेला असो, मग तो अगदी गोंदियासारख्या ठिकाणी असो, कर्जतला असो किंवा नाशिकला असो किंवा आणखीन इतर कुठे असो, अशा प्रकारचे सुपरिटेंडिंग इंजिनियर आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, डेप्युटी इंजिनियर आहेत. पदाचा कुठलाही विचार न करता अनेक इंजिनियर्स त्याच्यामध्ये पकडलेले दिसतात. शिक्षण क्षेत्रामध्ये असलेला भ्रष्टाचार हा बोलावं तेवढं कमी अशा प्रकारचा भ्रष्टाचार आहे. त्या ठिकाणी लहान मुलगा प्रवेश घ्यायला गेला, प्रवेश घेताना पैसे, लहान मुलांनी शाळा सोडताना त्या ठिकाणी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट मागितलं, ते देताना पैसे, परीक्षा पास करण्यासाठी पैसे, नापास असेल तर पास करण्या, सगळ्या प्रकारे जे काय त्यांना सुचतील उपाय. परवा एक मुलगा 18 वर्षाचा मुलगा, त्यांनी एका शिक्षकांना सगळ्या मुलांच्या देखतच 1,000 रुपये घेताना अँटी करप्शनच्या मदतीने पकडून दिलं. ते आणि ह्या शिक्षकांमध्ये दुर्दैवाने अनेक महिलाही आहेत, मुख्याध्यापिका आहेत, शिक्षिका आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, आणि त्यांनी देखील अनेक वेळेला पैसे घेतलेले त्यांना पकडलं गेलेलं आहे. वकील, ॲडव्होकेट्स जे
शासनातर्फे नेमलेले प्रॉसिक्युटर्स म्हणून किंवा गव्हर्नमेंट लीडर्स म्हणून वेगवेगळ्या न्यायालयांकडे नेमलेले असतात. तर अशा प्रकारचे अनेक वकील हेच मुळी आपली केस सांगताना सांगायचं की तुझी केस मला जास्ती स्ट्रॉंग करून सांगायचे, चांगल्या प्रकारे सांगायचे आणि त्याच्यासाठी जो कोणी तक्रारदार असेल त्याच्याकडनंच परत पैसे घ्यायचे आणि त्याला सांगायचं की तुझे मी पैसे घेतोय, आता मी तुझी केस चांगली लढवणार आहे. तर अशा प्रकारे जवळजवळ 12 ॲडव्होकेट्सना मला वेगवेगळ्या न्यायालयामध्ये पकडावं लागलं. त्याच्याशिवाय सरपंच, उपसरपंच ते जवळजवळ 19 आहेत. कॉर्पोरेटर्स, आज स्थानिक प्रशासन या ठिकाणी अनेक कॉर्पोरेटर्स आणि कॉर्पोरेशनचे अधिकारी या दोघांचं संगनमत होऊन हे दोन्ही एकमेकांना पूरक अशा प्रकारे भ्रष्टाचार करताना दिसतात. तर त्यामध्ये 10 कॉर्पोरेटर्सना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी, मुंबई असेल, मुंबईच्या आजूबाजूला असलेली वेगवेगळी उल्हासनगर असेल, भाईंदर असेल, अशा अनेक ठिकाणी पकडलेलं आहे. वेगवेगळ्या सभापती, चेअरमन जे आहेत त्यांना गडचिरोलीसारख्या ठिकाणी सुद्धा पकडलेलं आहे. तलाठी, आत्ताच राजेशजींचा आपण अनुभव ऐकला, 151 तलाठ्यांना मी काल एका वर्षात पकडलं. काल तर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आम्ही तलाठ्यांनाच पकडत होतो. चार तलाठी पकडले. वाटतं पुण्याचे SP त्यांनीच सोलापूरला पकडला, मग साताऱ्याला पकडला, मग औरंगाबादला पकडला, मग चालूच इकडे काय तिकडे कुठेही त्याला काही बंधनच नाही. आणि याच्याशिवाय बाकीच्या इतर विभागातलेही 1300च्याहून अधिक लोक पकडलेले आहेत. मग अशी म्हणलो त्याप्रमाणे जे अधिकारी पकडले गेलेले आहेत, सर्वसाधारणपणे समज आपला एक असा असतो की जे खालचे लोक असतील त्यांना साधारणतः पकडलं जात असेल आणि वरच्या लोकांना हात लावला जात नाही. मी आपल्याला मुद्दाम प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की आम्ही मागच्या वर्षामध्ये 107 क्लास 1 अधिकाऱ्यांना पकडलेले आहे आणि त्याच्यामध्ये एक सुपर क्लास 1 जे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, ज्याला ऑल इंडिया सर्व्हिस म्हणतात, अशा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमधील देखील एक अधिकारी पकडलेला आहे. आणि त्याला जेव्हा पकडलं तेव्हा पकडल्यानंतर त्याच्याकडून जवळजवळ 94 लाख रुपयाची अपसंपदाही आम्ही रिकवर केलेली आहे. क्लास 2 हे सुद्धा वेगवेगळ्या विभागातले 187 अधिकारी पकडलेले आहेत. क्लास 3 मधील 1002 अधिकारी पकडलेले आहेत. क्लास 4 मधील सगळ्यात कमी म्हणजे 57 लोक पकडलेले आहेत. आणि ह्याशिवाय सध्या आपल्या अनेकांचा अनुभव असेल की कुठल्याही शासकीय कार्यालयाच्या बाहेर अनेक खाजगी व्यक्ती हे आपणच शासकीय सेवक आहोत अशा पद्धतीने वावरत असतात आणि आपल्याला कळतही नाही की हा माणूस शासकीय सेवक आहे का नाही. किंबहुना तो इतक्या प्रेमाने आपल्या जवळ येतो आणि सांगतो की तुमचं अमुक काम आहे, काय हरकत नाही, मला तुम्ही इतके रुपये द्या, ते दिलेत की मी तुमचं काम करून देतो, तुम्ही तुमच्या घरी जरी थांबलात तरी चालेल. आणि आपणही तितक्याच आंधळेपणाने त्याच्यावरती विश्वास ठेवतो की बरं झालं, माझं काम फार चांगल्यापैकी झालं, एवढेच फक्त पैसे द्यायला लागले आणि काम झालं. नंतर कळतं कोणीतरी सांगितलं की त्या कामाला प्रत्यक्षामध्ये काहीही पैसे पडत नाहीत. परंतु आपण आपखुशीने त्या माणसाला 1000-2000 रुपये तो म्हणेल तेवढे त्यांनी आपल्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर त्याला जे वाटतं की हा माणूस याला 1000 सांगावेत, त्याला 2000 सांगावेत, त्याप्रमाणे आपण देत असतो. आणि ते दिल्यानंतर तर अशा प्रकारचे जे खाजगी व्यक्ती आहेत, अशा 204 खाजगी व्यक्तींनाही आम्ही पकडलेलं आहे. जर विभागवार पाहिलं तर विभागवार असं लक्षात येतं की जवळजवळ शासनाचे 41 तरी विभाग आहेत, परंतु त्यात असा कुठलाही विभाग नाही आहे की ज्या विभागात आम्ही शासकीय सेवकांवरती कारवाई करून त्यांना पकडलेलं नसेल. महसूल विभाग आहे, गृह विभाग आहे, त्याच्यामध्ये पोलीस पण आहेत, रुरल डेव्हलपमेंट ग्रामविकास आहे, शहर विकास आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे, जलसंपदा आहे, एक्साइज डिपार्टमेंट आहे, RTO, PWD, लॉ अँड ज्युडिशरी, फॉरेस्ट, कोऑपरेटिव्स, मार्केटिंग, ॲग्रिकल्चर, म्हाडा,
महिला आणि बालविकास हे नावं फक्त घेत राहायची, जेवढी आपल्याला नावं सुचतील त्या प्रत्येक विभागामध्ये हीच पद्धत आहे. महिला आणि बालविकास याच्यामध्ये सांगायला हरकत नाही. अंगणवाडी अतिशय चांगला उपक्रम शासनाने राबवलेला आहे. त्यातले देखील अनेक क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी यांना मुलांना जेवण द्यायचं तर त्या जेवणात सुद्धा ते पैसे खायला कमी करत नाहीत. अशी शासकीय सेवकांची पद्धत आहे. जर विभागवार पाहिलं तर पुणे विभागाचं अभिनंदन करावं अशी परिस्थिती आहे. कारण त्यांनी जास्तीत जास्त शासकीय सेवकांना गेल्या वर्षात पकडलेलं आहे. पण त्याचं क्रेडिट मी राजेशजींसारखे जे पुढे येणारे असे तक्रारदार आहेत त्या तक्रारदारांना देईन. जे आम्ही त्यांना मदत करण्यामध्ये थोडेफार शिंदेसारखे आमचे जे अधिकारी आहेत त्यांनी हातभार लावलेला आहे. परंतु जे खाजगी व्यक्ती आहेत की ज्या खाजगी व्यक्तींनी हा धाडसी निर्णय घेतला की आपण अँटी करप्शनकडे जावं, त्यांच्या धैर्याचं मी आज मुद्दाम कौतुक करू इच्छितो. नाशिकमध्ये 211 व्यक्तींना पकडण्यात आलेलं आहे. मुंबईला 81 आहेत, ठाण्याला 154 आहेत, नाशिकमध्ये सांगितलं तर नागपूरमध्ये 154 आहेत, अमरावतीमध्ये 135 आहेत, औरंगाबादमध्ये 161 आहेत, नांदेडमध्ये 136 आहेत. आज थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्रातला असा एकही जिल्हा किंवा तालुका नाही आहे. अगदी चामोर्शीमधून हा गडचिरोलीतला अत्यंत दूरचा असा तालुका असो किंवा नंदुरबारचा बाळापूरसारखा अतिशय रिमोट असा भाग असो किंवा गडहिंग्लज सारखा कोल्हापूरचा असो किंवा यवतमाळचा असो, या प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यामध्ये वारंवार अनेक विभागांमध्ये अँटी करप्शन विभागाने गेल्या वर्षात कारवाई केलेली आहे. शहरामध्ये जर पाहिलं पण तर मगाशी सांगितलं त्याप्रमाणे अनेक जसे कॉर्पोरेटर्स पकडलेले आहेत, त्याचप्रमाणे अनेक आर्किटेक्ट्स किंवा ऑक्ट्रॉय वगैरे सारखे जे व्यक्ती आहेत त्यांच्यावरती आपण कारवाई केलेली आहे. आणि त्याच्यामधून त्यांची केवळ ट्रॅप अमाऊंट ज्याला आता आपण म्हणलो की जसं राजेशजी सांगत होते की त्यांचे 1 लाख रुपये आम्ही त्यांना परत दिले, तर त्याप्रमाणे यावर्षी शासनातर्फे जवळजवळ 2.5 कोटी रुपये आम्ही लोकांना त्यांच्या ट्रॅप अमाऊंट परत केलेले आहेत. आणि तेवढ्या प्रमाणात त्यांचा जो भ्रष्टाचार होता त्याला रोख लावलेला आहे. या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो मी की सर्वसाधारण व्यक्तींना मी मीडियामधील सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडिया यांना वारंवार विनंती करत असतो की अँटी करप्शन ब्युरोचा सगळ्यांना जो एक संपर्क करण्यासाठीचा म्हणून एक भारत सरकारतर्फे टोल फ्री नंबर त्यांनी जाहीर केलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तो आम्ही अतिशय प्रभावीपणे सर्व जिल्ह्यांमध्ये राबवलेला आहे. आपल्या लँडलाईनवरून किंवा मोबाईलवरून आपण 1064 या नंबरवर जर संपर्क केलात तर ताबडतोब आमचे अधिकारी आपण जिथे कुठून कॉल करत असाल त्या ठिकाणी येऊन आपल्याशी संपर्क करतील, त्या ठिकाणी आपल्याला भेटतील. आपण धावपळ करायची, तसदी घ्यायची आवश्यकता नाही की मी अँटी करप्शनचं ऑफिस कसं शोधू, कुठे आहे, कसं पोचू. आता जसं राजेशजींनी सांगितलं त्याची सुद्धा आवश्यकता नाही. आपणहून आपल्याकडे येऊ आणि जिथे आपण असाल आपल्या पुणे जिल्ह्यामध्येच अनेक जे यशस्वी सापळे झालेले आहेत त्यामध्ये अगदी आंबेगाव किंवा जुन्नर अशा दूरच्या भागांमधून देखील ज्या वेळेला आम्हाला फोननी लोक संपर्क करतात त्यावेळेला संपर्क केल्यानंतर काही तासामध्येच आम्ही त्या ठिकाणी यशस्वी सापळे हे केलेले आहेत. आणि त्या लोकांना कुठल्याही प्रकारचे अडचण होणार नाही याची खात्री केलेली आहे. त्याशिवाय लँडलाईनही आमच्या इथे उपलब्ध आहे. 26122134 म्हणून लँडलाईन आहे. याशिवाय जर आपल्याला इंटरनेटची सुविधा उपलब्ध असेल तर आपण इंटरनेटच्या माध्यमातून आमच्याकडे संपर्क करू शकता. acb@mahapolice.gov.in म्हणून आमचा इंटरनेटचा संपर्क आहे.
ह्याच्यावरती दिसतंय का आपल्याला? दिसतंय, व्हेरी गुड. मला खात्री नव्हती की दिसतंय की नाही. ओके. तर आपण बघू शकता की ACB पुणे किंवा ACB वेबमेल या दोन्ही इंटरनेट माध्यमातून आपण आमच्याकडे पोहोचू शकता. जी एक त्याच्याशिवाय एक आमचा अजून एक उपक्रम आम्हाला राबवायचा आहे, तो बहुतेक काही पुढच्या थोड्या दिवसातच यशस्वी होईल अशी मला अपेक्षा आहे. तो म्हणजे आपल्या मोबाईलमधूनच आपण आम्हाला डायरेक्टली सर्व गोष्टी कळवू शकणार आहोत. त्यासाठी एक आम्ही मोबाईल ॲप लॉन्च करतोय, acbmaharashtra.net म्हणून. आणि ते जेव्हा सुरू होईल त्यावेळेला आपण घेतलेला व्हिडिओ, ऑडिओ किंवा कुठलीही डिजिटल फाईल ही आपण एका क्षणामध्ये एका क्लिकनी आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आणि त्या मदतीने आम्ही आपल्याला संपर्क करू आणि जे कोणी भ्रष्टाचारी असतील त्यांच्यावरती जास्त परिणामकारक कारवाई आपल्याला करता येईल. याशिवाय आमची जी वेबसाईट आहे, ती वेबसाईट मी मुद्दाम आपल्याला दाखवू इच्छितो. मिनिमाइज करावं लागेल ते. मिनिमाइज. ही अँटी करप्शन ब्युरोची वेबसाईट आम्ही लॉन्च केलेली आहे. आणि ही वेबसाईट पाहणारे जे अनेक जण आहेत ते मला वारंवार सांगतात की महाराष्ट्र शासनाच्या अनेक विभागांच्या वेबसाईटपेक्षा ही वेबसाईट एकतर अप टू डेट असते, त्याच्यात आपण जी तक्रार केलेली असते त्या तक्रारीची ताबडतोब दखल घेतली जाते आणि सर्व माहिती आजच्या अध्यक्षांना मी मुद्दाम सांगू इच्छितो की कुठल्याही RTI ॲक्टिव्हिस्टनी माहिती मागवण्याच्या आधीच आम्ही ती माहिती याच्यावरती ठेवलेली असते. त्यामुळे कोणी माहिती आमच्याकडे मागितली आम्ही फक्त बहुतेक वेळेला एका ओळीचं उत्तर देतो, सदर माहिती वेबसाईटवरती उपलब्ध आहे. मग ते बऱ्याच वेळेला ते लोक सांगतात किंवा आम्हाला ती वेबसाईट कशी बघायची कळत नाही, त्यांना आम्ही मदत करतो की ही वेबसाईट आपण कशी पाहावी वगैरे. परंतु या वेबसाईटवरती सर्व गोष्टी उपलब्ध ठेवलेल्या आहेत. झालेला प्रत्येक ट्रॅप हा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. जसं तर काल मुंबईला एक ट्रॅप केलेला होता, त्याची प्रत्येक पकडलेल्या शासकीय सेवकाचे फोटोग्राफ्स आम्ही या वेबसाईटवरती मुद्दाम जाणून बुजून ठेवलेले आहेत की त्यामुळे तरी त्या लोकांना समाजामधून थोडासा तरी जरब बसावी आणि त्यांच्या कारवायांवरती आळा बसावा. अशा प्रकारे सर्व ट्रॅप्सची माहिती रोजच्या रोज त्याच्यावरती पूर्ण ठेवलेली असते. त्याशिवाय सामान्य माणसासाठी म्हणून अनेक प्रकारची प्रेझेंटेशन्स की ज्याच्या ज्या ज्या काही आपल्या अडीअडचणी असतात त्या सर्व अडीअडचणी निराकरण करता येतील अशी प्रेझेंटेशन्स त्याच्यावरती आम्ही ठेवलेली आहेत. सर्व सुप्रीम कोर्टाची यासंबंधी असलेली वेळोवेळची जजमेंट्स ही या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याच्यात ज्या काही आमच्याकडे स्टॅटिस्टिक्स आहेत त्या स्टॅटिस्टिक्स आपण या ठिकाणी बघू शकता. प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती ट्रॅप्स झालेले आहेत, किती अपसंपदा आहेत, किती वेगवेगळ्या कारवाया झालेल्या आहेत. त्याशिवाय मगाशी म्हणलो त्याप्रमाणे आपण ऑनलाईन आमच्याकडे अर्ज करू शकता, ऑनलाईन कंप्लेंट्स करू शकता. आणि ज्यांनी RTI मध्ये आम्हाला काही माहिती विचारलेली असेल ती माहिती सुद्धा या 1 जानेवारीपासून आम्ही या वेबसाईटवरतीच ठेवणार आहोत की ज्या योगे परत परत तोच प्रश्न इतरांना विचारून त्यांनी त्यांचा वेळ वाया घालवायची गरज नाही. याशिवाय फेसबुक साठी सुद्धा फेसबुकचं ओपन आम्ही एक फेसबुकचं पेज सर्वसाधारण माणसांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्याला जवळजवळ 19,000 पेक्षा अधिक व्यक्तींनी त्याला लाईक केलेलं आहे. त्यामध्ये प्रत्येक आपण आपल्या कॉमेंट्स देऊ शकता, आपण आपल्या काही सजेशन्स देऊ शकता. जसं आता उदाहरणार्थ आम्ही RTO कल्पना करा औरंगाबादवरती कारवाई केली की लगेच पुण्याचे अनेक लोक आपल्या कॉमेंट्समध्ये लिहितात
पुण्यातल्या RTOवरती कधी कारवाई करणार नाही. जसं आता आपण विचारलं की या तलाठ्याचं पुढे काय झालं, त्याप्रमाणे लोक त्यांचे प्रश्न विचारतात आणि त्यालाही आम्ही वेळोवेळी उत्तरं देत राहतो. आणि याशिवाय ज्या काही यासंबंधी असणाऱ्या न्यूज असतील तर त्या न्यूज त्या देखील आपल्याला या ठिकाणी पाहायची सोय केलेली आहे. तसं ऑडिओ ऐकत होतो. साल 2014 में महाराष्ट्र पुलिस का एंटी करप्शन ब्यूरो काफी असरदार रहा. एसीबी ने साल 2014 में अब तक के सारे रिकॉर्ड तोड़ दिए. पूरे महाराष्ट्र में एसीबी ने कुल 1123 भ्रष्टाचारियों पर कार्रवाई की, जो साल 2013 के मुकाबले लगभग दोगुनी है. महाराष्ट्र एंटी करप्शन ब्यूरो ने भ्रष्टाचार के खिलाफ लड़ाई के लिए अपनी कमर कस ली है. साल 2014 के आंकड़े इसकी गवाही देते हैं. अक्सर हाशिए पर रहने वाले एसीबी ने इस साल 2014 में सारे पुराने रिकॉर्ड तोड़ दिए. इस साल सबसे अधिक घूसखोरों को रंगे हाथ पकड़कर दिखा दिया कि महाराष्ट्र एंटी करप्शन ब्यूरो अब रिश्वतखोरों के खिलाफ कार्रवाई करने को तैयार है. साल 2014 में एसीबी ने करीब 1223 रिश्वतखोरों को रंगे हाथ पकड़ा. साल 2013 में यह आंकड़ा सिर्फ 572 था, जबकि साल 2012 में 489, 2011 में 479 लोगों को एसीबी ने रंगे हाथों पकड़ा था. सबसे अधिक शिकार हुए हैं राज्य विभाग के 321 अधिकारी और कर्मचारी. दूसरे नंबर पर पुलिस विभाग है, जिसके कुल 292 कर्मचारियों पर एसीबी ने इस साल कार्रवाई की. एसीबी ने कुल 1653 लोगों को रिश्वत देते गिरफ्तार किया और उनके पास से 133 करोड़ रुपए से भी ज्यादा बेनामी संपत्ति जब्त की. महाराष्ट्र एंटी करप्शन ब्यूरो के अधिकारी इस उपलब्धि का सारा क्रेडिट महाराष्ट्र की जनता को देते हैं. लोग नहीं चाहते कि ऐसे भ्रष्टाचार करने वाले जो अधिकारी है उनको सहन करें, और ये जो उनकी भावना है उसका हम आदर करते हैं. और लोगों की भावना के मुताबिक जहाँ जहाँ लोग तकलीफ में हैं वहाँ एंटी करप्शन ब्यूरो के अफसर उनकी सेवा में हाजिर हैं. एसीबी के मुताबिक देश में पिछले कुछ साल से भ्रष्टाचार के खिलाफ जंग शुरू हुई है. जनता भ्रष्टाचारियों के सामने झुकने को तैयार नहीं. एसीबी ने बड़े शहरों के साथ छोटे गांवों तक अपनी पकड़ मजबूत की है, जिसकी वजह से भ्रष्टाचार के शिकार लोग एंटी करप्शन के सामने अपनी शिकायत लेकर आते हैं और भ्रष्टाचारियों को सजा दिलाते हैं. अंजनी कुमार पाटिल, लाइव इंडिया, मुंबई. अशा प्रकारे आम्ही प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये ज्या ज्या काही बातम्या येत असतील, टीव्हीवरती बातम्या येत असतील, इतर काही लोकांच्या कॉमेंट्स असतील, तर ह्या सगळ्या आपल्याला या फेसबुकवरती एकत्रित पाहायला मिळू शकतात. आणि आपणही आपले काही विचार असतील तर ते विचार आम्हाला जर कळवले तर त्या विचारांप्रमाणे आम्ही ताबडतोब कारवाई करू शकतो. ज्यावेळेला आपल्याला एखाद्या शासकीय कार्यालयात गेल्यानंतर कुठे आपलं काम होत नसेल आणि आपली अडवणूक केली जाते, आपल्याला त्रास दिला जातोय हे लक्षात येतं, त्यावेळेला आता सांगितलं त्याप्रमाणे आमची आपल्याला विनंती एवढीच राहील की आपण त्या अधिकाऱ्याकडनं वेळ मागून घ्या. त्यांनी सांगितलं की मला एवढे पैसे पाहिजेत, ठीक आहे, मी जरा पैशाची व्यवस्था करतो, तुला थोड्या दिवसात देतो, असं सांगून तुम्ही थोडा जर वेळ मागून घेतला आणि त्या वेळेमध्ये तुम्ही जर 1064 या नंबरवरती जर आम्हाला संपर्क केला तर आम्ही पंचांच्या सकट आपल्याकडे येऊ. कारण काय कुठलीही गोष्ट ही न्यायाधीशांपुढे प्रूव्ह करावी लागते आणि ती जर प्रूव्ह करायची असेल तर केवळ तुमच्या सांगण्याने किंवा आमच्या सांगण्याने न्यायाधीश ते मान्य करतीलच असं नाही. त्यासाठी न्यायालयाला नेहमी एक इंडिपेंडंट किंवा ज्याला आपण पंच म्हणतो, विटनेस म्हणतो, अशा व्यक्तीची अपेक्षा असते. तर असा हा इंडिपेंडंट विटनेस आम्ही ऑर्गनाईज करू, त्याला घेऊन येऊ आणि त्याच्या देखत जेव्हा एखाद्या शासकीय व्यक्तीने पैसे मागितलेले आहेत किंवा स्वीकारलेले आहेत असं जेव्हा प्रूव्ह होतं त्यावेळेला न्यायालय त्याला ग्राह्य धरतं आणि त्याच्यावरती कारवाई केली जाते. दुसरं, एखाद्या व्यक्तीने आपलं काम होत नाहीये किंवा त्रास देतोय म्हणून सांगितल्यानंतर जेव्हा आपल्या लक्षात येतं त्यावेळेला आपण आपला शांत स्वभाव हा सोडू नका. त्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारे भांडण करू नका, त्या ठिकाणी आरडाओरडा करू नका, तुमचं ब्लड प्रेशर वाढू देऊ नका, तुम्ही शांत राहा.
कारण तुम्ही जर भांडताय असं लक्षात आलं तर तो जो शासकीय व्यक्ती असेल तो तुमचं काम अजूनच कधी होणारच नाही अशा प्रकारे निर्णय घेऊन तुम्हाला अजून त्रास देत राहील. त्यापेक्षा तुम्ही शांत राहा. ठीक आहे, तो पैसे मागतोय ना, त्याला विचारा तुझी काय अपेक्षा आहे, तुला किती देऊ आणि तुला केव्हा देऊ, एवढंच त्याला विचारा. तुला किती पाहिजे आणि कुठे पाहिजे. त्याच्यापेक्षा पलीकडे तुम्ही काही त्याच्याशी भांडू नका. आणि हे अशा प्रकारे काही जर घटना घडली असेल तर त्याबद्दलची वाच्यताही तुम्ही कोणाकडेही करू नका. तुम्ही कोणालाही सांगू नका की मला इतके इतके पैसे मागितलेले आहेत, असं झालंय तसं झालं. फक्त ही माहिती तुम्ही लवकरात लवकर पैसे देण्यापूर्वी, पैसे दिल्यानंतर नव्हे, पैसे देण्यापूर्वी तुम्ही 1064ला काढा. तर तुम्ही एकदा पैसे देऊन झाले तुमच्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाहीये. तुम्ही जरी कितीही ओरडून सांगितलं की मी 2 वर्षापूर्वी अमक्याला पैसे दिले, लोक म्हणतील त्यावेळेला तुम्ही काय झोपला होता का, त्यावेळेला काय सांगितलं, त्यावेळेला तुम्ही काय करत होता, म्हणून तुमच्यावरतीच लोक उलट आरोप करतील. त्यापेक्षा तुम्ही पैसे देण्यापूर्वी जागरूक राहा. किंवा आजच्या ह्या अशा व्याख्यान मला ऑर्गनाईज करायचा हाच मुख्य हेतू आहे की आपण जागरूक कसं व्हावं. आणि तसं जागरूक जर आपण राहिलो तर आपल्या सगळ्यांच्या मदतीने आपण नक्कीच हे युद्ध जिंकू शकू आणि कारवाई करू शकू. आपल्याला भेटलेला जो व्यक्ती आहे तो शासकीय व्यक्ती आहे का खाजगी व्यक्ती आहे हे आपल्याला जर समजलं तर त्याची माहिती घेता आली तर बरं होईल. ती माहिती घ्या. आणि तो जे काही पैसे मागतोय त्याच्यासाठी तो रिसिप्ट देणार आहे का, की खरोखर शासकीय फी म्हणून काही पैसे मागतोय का, याची मात्र खात्री करून घ्या की त्यामुळे आपल्याला पुढे कारवाई करता येईल. ज्यावेळेला आपण लाच मागितलेली असते एखाद्या व्यक्तीने, असं काही जरूर नाही की ही लाच हे फक्त पैशांमध्येच असायला पाहिजे. त्यामध्ये आम्ही एक गोंदियाला एक तिथले डेप्युटी इंजिनियर पकडले. त्या व्यक्तीला पकडलं. त्यांनी पकडल्यानंतर असं लक्षात आलं की जेव्हा त्यांनी त्याच्या घराची झडती घेतली तर त्याच्याकडे 1.25 कोटी रुपये मिळाले. परंतु त्यांनी काय मागणी करावी, त्याला 2 गॅसचे सिलेंडर पाहिजे. काय लोक मागणी करतील त्याची काही सांगता येत नाही. पण हे आता तो गॅस सिलेंडर घेत असतानाच आम्ही त्याला पकडलं. काय हरकत नाही, गॅस सिलेंडर मागतो तर गॅस सिलेंडर देतानाच पकडू. तर अशा प्रकारे काहीही कुठल्याही फॉर्ममध्ये देखील हे मागणी करू शकतात आणि ती देखील ही ब्राईबच असते. म्हणजे आपल्याला आठवत असेल की सिंडिकेट बँकेचे स्टेट बँकेचे, बँकेचं नाव मी जरा लक्षात आहे, सिंडिकेट बँकेचे मुख्य जो चेअरमन होता त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली होती आणि स्टेट बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेजरवरती कारवाई करण्यात आली होती. त्या डेप्युटी जनरल मॅनेजरनी त्याला एक कॉस्टली घड्याळ पाहिजे होतं आणि कॉस्टली घड्याळ घेताना त्याला पकडण्यात आलं. तर अशा प्रकारे कुठल्याही वस्तू स्वरूपात जरी असलं तरी देखील त्याच्यावरती कारवाई होऊ शकते. ज्यावेळेला एखादं काम तुमचं त्या शासकीय व्यक्तीकडे असेल तर त्याच्यासाठी तो लाच मागतो हे आपण समजू शकतो. परंतु अशा काही शासकीय व्यक्ती आहेत की ज्या तुमच्यावरती काही कारवाई होऊ नये ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला त्रास देत असतात. जसं पोलीस अधिकारी आहेत, तुला पकडायला नको, तुझ्यावरती अमुक कारवाई करायला नको. तर अशा प्रकारे जर असेल तर त्यासाठी सुद्धा ते पैसे मागतात आणि ते देखील लाच याच संदर्भात येतात आणि त्यांच्यावरती कारवाई करून पण जवळजवळ 392 पोलीस अधिकाऱ्यांना मागच्या वर्षामध्ये रंगेहात पकडलेले. जे शासकीय सेवक याच्यामध्ये कोण येतात, पब्लिक सर्वंट्स, तर त्याच्यामध्ये जे सर्व गव्हर्नमेंट ऑफिसर्स, गव्हर्नमेंट सर्वंट्स आहेत ते येतातच येतात. परंतु त्याशिवाय ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत जसं कॉर्पोरेशन आहे किंवा नगरपालिका आहे किंवा म्युन्सिपल बॉडी असतील किंवा सरपंच वगैरे ग्रामसेवक असतील, ह्या थरावरच्या सर्व जे काही शासकीय अधिकारी आहेत हे सुद्धा त्याच्यामध्ये येतात. किंवा जे खाजगी व्यक्ती ह्या काही मधल्या दलाल म्हणून किंवा मध्यस्थ म्हणून त्या शासकीय व्यक्तींना मदत करण्यासाठी म्हणून किंवा त्यांच्या वतीने पैसे घेताना आपल्याला आढळत असतील. जसं RTOमध्ये आहे, बऱ्याच वेळेला RTOच्या कार्यालयांच्या बाहेर
किंवा आता सांगितलं त्याप्रमाणे या महसूल खात्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या ऑफिसेसच्या बाहेर आपल्याला खाजगी व्यक्ती आढळतात. तर ह्या अशा खाजगी व्यक्तींवरती सुद्धा कारवाई केली जाते. प्रत्यक्ष पैसे घेणे हा तर गुन्हा आहेच आहे, परंतु जर पैसे मागितलेले असतील तर तो देखील गुन्हा आहे. आणि त्यासाठी सुद्धा सुप्रीम कोर्टाने अनेक लोकांना शिक्षा झालेली कन्फर्म केलेली आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने जरी पैसे मागितलेले असतील पण प्रत्यक्ष घेतलेले नसतील तरी सुद्धा तो गुन्हा आहे. आणि सेक्शन 7 प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट प्रमाणे त्याच्यावरती आम्ही कारवाई करतो. अशा जवळजवळ 100पेक्षा अधिक आम्ही कारवाया केलेल्या आहेत. याशिवाय जसं मगाशी म्हणलो की काही अपसंपदा आपल्याला दिसत असतं की एखादी शासकीय व्यक्ती आहे आणि त्या शासकीय व्यक्तीने त्याच्या इन्कमपेक्षा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वाहनं घेतलेली असतील, घरं घेतलेली असतील किंवा इतर काही लक्झुरियस आयटम्स त्याच्याकडे असतील, तर त्याची जर आपल्याकडे माहिती असेल तर ती माहिती आम्हाला जर आपण कळवली तर त्याप्रमाणे त्या व्यक्तीवरती आम्ही कारवाई करतो. आणि त्याची जी काही डिस्प्रपोर्शनेट ॲसेट्स कोर्टामध्ये प्रूव्ह झालेले असतील त्यातील सुद्धा काही टक्के रक्कम ही जो माणूस माहिती देतो त्या माणसाला बक्षीस म्हणून शासनातर्फे दिली जाते. याशिवाय ज्याला आपण मिसयूज ऑफ पॉवर म्हणतो की अन्य भ्रष्टाचार, तर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला किंवा त्या स्वतः शासकीय व्यक्तीला फायदा व्हावा, आर्थिक फायदा व्हावा ह्यासाठी त्यांनी जर काही कारवाया केलेल्या असतील तर त्या देखील त्या अन्य भ्रष्टाचारामध्ये येतात आणि त्याच्यामध्ये आपण कारवाई करत असतो. त्यासाठी जो कायदा आहे तो आपल्याला कल्पना आहे की प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट 1988, त्याच्यामध्येही आता अजून पुढचे काही बदल सध्या अपेक्षित आहेत आणि पार्लमेंट ते लवकरच पास करेल अशी मला अपेक्षा आहे. पण तोपर्यंत तरी सध्याचा जो कायदा आहे त्याप्रमाणे आता सांगितलं तसं सेक्शन 7 प्रमाणे एखाद्या शासकीय व्यक्तीने काम करण्यासाठी किंवा म्हणजे ज्याला आपण ओमिशन किंवा कमिशन म्हणतो, तर अशा प्रकारे जर पैसे मागितलेले असतील तर ती सेक्शन 7 प्रमाणे आम्ही कारवाई करतो. सेक्शन 8 प्रमाणे जे मध्ये दलाल असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाते. सेक्शन 9 प्रमाणे ती कारवाई होते. सेक्शन 10 प्रमाणे अबेटमेंट, म्हणजे एखादा शासकीय व्यक्ती तो स्वतः पैसे घेत नाही परंतु दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला आपल्यासमोर पैसे घेत असताना त्याला प्रोत्साहन देतो, त्याला अबेटमेंट म्हटले जाते. अशा प्रकारे जर कोणी असेल त्यांच्यावरती कारवाई केली जाते. सेक्शन 13 प्रमाणे डिसऑनेस्ट मिसयूज ऑफ द ऑफिशियल पोस्ट यासाठी कारवाई केली जाते. असे वेगवेगळे सेक्शन्स आहेत आणि या सेक्शन्सप्रमाणे कारवाई केली जाते. केवळ लाच घेणे हाच गुन्हा नव्हे, लाच देणे हा सुद्धा गुन्हा आहे. परंतु त्यासाठी त्या शासकीय सेवकांनी पुढे यायला पाहिजे आणि त्यांनी सांगायला पाहिजे मी मागितलेली नसताना सुद्धा मला लाच दिली जाते आणि त्यासाठी त्याला पकडावं. अशा प्रकारे गेल्या वर्षी आम्ही चांगल्या सिंधुदुर्गमध्ये कारवाई केली होती, औरंगाबादला कारवाई केली होती. तर अशा प्रकारेही आम्ही त्याला रिव्हर्स स्क्रॅप ज्याला म्हणतो त्याप्रमाणे कारवाई करतो. एक मी बराच वेळ माझ्यावर मी बोललोय, एक 2 मिनिटाची मी एक फिल्म फक्त आपल्याला दाखवतो आणि मी थांबतो.
कारवाई केली जाईल. आपण माझे 2 शब्द शांतपणे ऐकून घेतलेत आणि अँटी करप्शन ब्युरोला या ठिकाणी काही विचार व्यक्त करायला मदत केली, त्याबद्दल मी ACB तर्फे आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांतर्फे आपला आभारी आहे. भ्रष्टाचार संपवता येईल का? श्री दीक्षित सरांनी मांडलेले विचार, दाखवलेल्या क्लिप्स, दिलेली आकडेवारी, माहिती, कसा, कधी, कुठे, कशा प्रकारे हा भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो यावरून निश्चितच आपल्या सर्वांना खूप महत्त्वाची, मोलाची माहिती मिळाली आहे, याबद्दल शंका नाही. प्रत्येकाने स्वतःपासूनच निर्णय घेऊन जर ठरवलं की मी हे होऊ देणार नाही तर नक्की आळा बसेल असं मला वाटतं. धन्यवाद सर, खूप मोलाची माहिती आज आम्हाला मिळालेली आहे. आपल्या ह्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम घेणार आहोत. त्यासाठी प्रेक्षागृहामध्ये तुम्हाला पेपर दिले जातील, त्याच्यावर तुम्ही प्रश्न लिहून पाठवायचे आहेत. तत्पूर्वी अध्यक्षांचे मनोगत आपण ऐकणार आहोत, म्हणून मी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विवेक वेलणकर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत लिहिले. माननीय प्रवीण दीक्षित साहेब, मंचावरील सर्व मान्यवर, रोटेरियन्स आणि नागरिक बंधू भगिनी, खरं म्हणजे मी बदली खेळाडू आहे. माननीय अनंत दीक्षित साहेब आज येणार होते, परंतु त्यांची अचानक प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकले नाहीत. आणि रोटेरियनचा धर्मच आहे की अडचण असेल तर गेलं पाहिजे, त्या उद्देशाने मी इथं आलोय. आणि साधारण बदली खेळाडू फार खेळत नाही, त्यामुळे मी फार काही बोलणार नाही. परंतु 2-3 गोष्टी मला इथं मुद्दाम आपल्यासमोर नमूद करायचे आहेत. आपल्याकडे काही डिपार्टमेंटची नावं ही व्यक्तींमुळे फेमस होतात. जसं निवडणूक आयोग या देशामध्ये अनेक वर्ष होता, परंतु TN शेषन यांच्यामुळे तो प्रसिद्ध झाला. कॅग ही यंत्रणा आपल्या देशामध्ये अनेक वर्ष आहे, पण विनोद राय यांच्यामुळे कॅग प्रसिद्ध झाला. आणि केवळ तलाठी, कारकून यांच्यावर कारवाई सीमित राहत नाही, तर क्लास 1 ऑफिसर, सुपर क्लास 1 ऑफिसर आणि मंत्र्यांपर्यंत सुद्धा अँटी करप्शन मध्ये कारवाई होऊ शकते, हे दाखवून देणाऱ्या प्रवीण दीक्षितांमुळे अँटी करप्शन सुद्धा केलं. मला असं वाटतं की गेल्या काही महिन्यांमध्ये हे जे काय आपण सगळं वाचतोय, पाहतोय, याच्यामुळे कुठेतरी या शासन यंत्रणेवरचा विश्वास वाढायला मदत निर्माण झालेली आहे. कारण एकंदरच शासकीय कार्यालयात गेल्यानंतर दिसणारं एकंदर वातावरण, तिथे येणारा अनुभव, आणि प्रत्येकाला असं वाटतं जाऊ दे ना, आपण काय या भानगडीत पडायचं, आपल्यालाच त्रास देतील आणि आपल्यालाच खेटे मारायला लावतील, तर नकोच ते करायला. म्हणजे बरेचदा चाय से ज्यादा किटली गरम अशी अवस्था निर्माण होते, आणि मग कोण बाबा या भानगडीत पडेल, म्हणून नागरिक हे टाळायला पाहतात. परंतु आत्ता सरांनी जे आपल्याला आवाहन केलं, जे अनुभव सांगितले, ते खरोखरच अत्यंत विचार करायला लावणारे होते. आणि मला वाटतं नुसता विचार नाही तर आचार करायला सुद्धा प्रवृत्त करणारे होते. या संदर्भात एक छोटीशी घटना मला आपल्याला सांगायची आहे. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. साधारणपणे पोलीस स्टेशनला जाण्याचा योग सामान्य माणसाला सहसा येत नाही, परंतु एका गोष्टीसाठी इच्छा असो जर नसो त्याला जायची वेळ येते. त्याचं नाव आहे पासपोर्ट व्हेरिफिकेशन. या पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर येणारे अनुभव आपल्यापैकी अनेकांना उभं केलं तर मला वाटतं इथं पुढचे 2 तास त्याची चर्चा चालेल. परंतु पुण्याचं एक वैशिष्ट्य आहे, पासपोर्ट व्हेरिफिकेशनला रात्री 8:30 नंतर बोलवलं जातं. ज्येष्ठ नागरिक आणि स्त्रियांना सुद्धा. माझ्या माहितीप्रमाणे पोलिसांचा असा एक कायद्यात नियम आहे की सूर्यास्तानंतर कुठल्याही स्त्रीला पोलीस स्टेशनला बोलवायचं नाही.
परंतु पासपोर्ट व्हेरिफिकेशन म्हणजे गुन्हेगारांची तपासणी असते सर. रात्री 8:30 नंतर बोलवलं जातं. ही वस्तुस्थिती आहे. आता या संदर्भात 2 वर्षापूर्वी एकदा माझ्या मुलाचं पासपोर्ट व्हेरिफिकेशन आलं. मी त्याला सांगितलं होतं, बाबा ऐकलंय खूप, कारण माझं दुर्दैव असं, माझ्या पहिल्या पासपोर्टच्या वेळेला परिस्थिती वेगळी होती. तेव्हा पोलीस घरी यायचे आणि त्यांना वेळ नसतो, त्यामुळे तेच बोलवून घेतात. त्यामुळे मी काय तेव्हा कोणाला पैसे दिले नव्हते, दुसऱ्यांदाही दिले नाही. आणि आता परवा तिसऱ्यांदा बहुतेक पासपोर्टवरच वाटलं असावं की याचं व्हेरिफिकेशनची भानगडच नको ठेवायला, म्हणून मला ते व्हेरिफिकेशन नॉट रिक्वायर्ड असं शिक्का मारून दिलं आणि 3 दिवसात माझा पासपोर्ट घरी आला. पण 2 वर्षापूर्वी माझ्या मुलाच्या पासपोर्टचे पहिलाच होता. त्याला मी सांगून पाठवलं होते की बाबा रे, पैसे भानगड कोणाला द्यायची नाही, काही खिशात तुझ्या मोबाईल आहे, त्या मोबाईलचं रेकॉर्डिंग ऑन करून आज जा, मला ऐकायचे पैसे कसे मागतात. तो गेला, सकाळी गेला, अगोदर 2 वेळा जावं लागतं आमच्याकडे. सकाळी गेला, सगळे कागदपत्र व्हेरीफाय झाले, पैसे काय मागितले नाही कोणी. मला ते येऊन सांगितलं पैसे नाही मागितलं, तिथं पाठी लावून म्हणले की पासपोर्टसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. अरे क्या बात आहे म्हणलं, मस्त. तरी म्हणलं संध्याकाळी परत बोलवले, मोबाईलचं लक्षात ठेव. संध्याकाळी परत गेला. मला असं वाटतं कोणीतरी 1-2 पोलिसांना संशय आला असावा, या माझा मुलगा आहे म्हणून. पहिला त्यालाच हात घेतला, इकडे म्हणले. त्याला हात घेतला, भरकन त्याची सही केली, निघ म्हणले तुम्ही. त्याला बाहेर काढून टाकलं, त्यामुळे कळलंच नाही पैसे मागतात का मागत नाही. पण म्हटलं हरकत नाही, बोर्ड लावले, हेही काही कमी नाही. मी दुसऱ्या दिवशी आमच्या IBN लोकमतच्या चॅनलवाल्याला विनंती केली, म्हटलं चला सगळ्या महाराष्ट्राला उदाहरण घालून द्या की असा बोर्ड प्रत्येक पोलीस स्टेशनला लागला पाहिजे, किमान नागरिक तिथं पैसे देणार नाही. झालं मस्त, त्यांनी शूटिंग केलं, त्या PI ची मुलाखत झाली, सगळं झालं. महिन्याभराने माझ्या बायकोच्या पासपोर्टची वेळ आली. आता काय मी त्याला सांगितलं होतं मोबाईलचं रेकॉर्डिंग ऑन करून नका, म्हणलं मागतच नाही तर गरज काय. परत एकदा सकाळ झालं, संध्याकाळी परत एकदा गेली. सगळं पूर्ण झाल्यावर तर पोलिसांनी सांगितलं 200 रुपये द्या. ती म्हणली कशाचे 200 रुपये? नाही, इथली पद्धत आहे म्हणला. ती म्हणली ती पाटी लावली ना, नाही पाटी सोडावं म्हणली, पाटीचा काही संबंध नाही, 200 रुपये द्या. आपले नागरिक कसे असतात पहा. पण तिच्या मागे आणखी 15 लोक लाईनीला उभी होती. ओ आवरा, किती वेळ घेत घासाघीस करत बसले, म्हणले चला पटकन चला बाहेर. नागरिकांना वेळ देऊ आपल्या बिलकुल. पण ती म्हणली मी पैसे देणार नाही. त्यात तिने PI कडे लेखी तक्रार दाखल केली की माझ्याकडे 200 रुपये मागितले. त्यांची सही शिक्का घेतलेली कॉपी घरी घेऊन आली. मी अजून घरी पोहोचायचं होतं, मला फोन केला, असं असं झालंय. मी त्या PI ला फोन केला, म्हटलं साहेब त्या दिवशी तुम्ही टीव्हीवर खूप छान दिसले हो, आता उद्या परत कॅमेऱ्यामध्ये येतील म्हटली. त्या पाठीखाली बसून पैसे कसे मागितले जातात याची स्टोरी करायला. ते म्हणले थांबा म्हणले, मी बघतो काय करायचं ते. मी घरी पोचायच्या 2 पोलीस घरी हजर माझ्या. मला म्हणले चूक झाली आमची, परत असं होणार नाही. असं तसं खूप वाया करायला लागले. मी म्हणलं चला झाली चूक, काय हरकत नाही. आज किती लोकांकडनं पैसे घेतले? नाही म्हणले 15-16 लोकांकडनं घेतले. प्रामाणिकपणा असं सांग पैसे घेण्यात. मग मला एक काम करायचं, मला यादी द्यायची, फोन नंबर सकट त्यांच्या, आणि उद्याचा 1 दिवस तुम्हाला देतो. ते 1 दिवसामध्ये त्या प्रत्येकाच्या घरी ते पैसे परत नेऊन द्यायचे. आणि मला यादी एवढ्या करता पाहिजे, त्या सगळ्या लोकांचे मला फोन आले पाहिजे त्यांच्या मोबाईलवरनं की येस आमचे पैसे मिळाले. दुसऱ्या दिवशी सकाळी मला यादी आणून दिली. त्या दिवसामध्ये 17 लोकांचे मला फोन आले की आमचे पैसे मिळाले. आणि लोक मला फोन करून विचारत होते, काय म्हणले, काय कळेच ना, पोलीस आला काय, 200 रुपये दिले काय. मला म्हणले या नंबरवर फोन करा. आजपर्यंत म्हणले पोलिसांना पैसे देताना कधीच पाहिले नाही. आता याची जबाबदारी कोणाची हेही समजून घेऊया आपण. का देतो पैसे आपण, काय गरज होती? 200 रुपये नसते दिले तर काय पासपोर्ट मिळत नाही का? अशी एक तरी केस मला दाखवा जिथं 100 रुपये 200 रुपये 500 रुपये 1000 रुपये दिले नाहीत म्हणून त्या माणसाला पासपोर्ट मिळाला नाही. याचा कारण आम्हाला पासपोर्टची प्रोसिजरच समजू देत नाही. पासपोर्टच्या प्रोसिजरमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की 7 दिवसाच्या आत पासपोर्ट ऑफिसला तो कागद परत गेला पाहिजे. त्याला चॉईसच ठेवलं नाही हो. आणि 2च गोष्टी व्हेरीफाय करतात पोलीस. एक, तुमच्यावर काही गुन्हे आहेत का ते त्यांच्याकडेच रेकॉर्ड असतं, त्याची तुमची गरजच नाही. आणि दुसरं, तुम्ही तिथं राहता का नाही.
एवढ्या 2 गोष्टीच त्यांच्याकडे व्हेरिफिकेशन दिले आहेत, बाकी तिसरं काही दिलेलं नाहीये. मग आम्ही का देतो पैसे? तर आमची मानसिकताच झाली की नाही आता शासकीय कार्यालयात कामाला द्यायचं म्हणजे, आणि याचा प्रचार होतो आमच्याकडं. तू किती दिले? मी 200 दिले. हा, माझं 100तच काम झालं. याचाच आनंद होतो. म्हणजे काय दुर्दैव आहे आमचं बघा. आम्ही पैसे देण्यात धन्यता मानायला लागलोय. त्यामुळे घेणाऱ्यांची जेवढी चूक त्याच्यापेक्षा जास्त आमची देणाऱ्यांची चूक आहे, हे आम्हाला ज्या दिवशी लक्षात येईल तेव्हा मला असं वाटतं की या भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा बसायला लागेल. आणि आता आपल्या मागे एक मोठा आधार उभा आहे. सरांनी आता दाखवलं आपल्याला की काय करू शकतो आपण, किती सोपं करून ठेवलंय. मला असं वाटतं हे सगळं आपण जर करू शकलो, किंबहुना 2 पावलं पुढे. नाहीतर काय झालं, आमची अवस्था काय माहितीये का? शिवाजी जन्म शेजाऱ्याच्या घरात आमच्या लोकांना. त्यामुळे आम्ही पकडलं की 200 रुपये पोलिसांना देणार आणि संध्याकाळी मेणबत्ती घेऊन भ्रष्टाचार विरोधी मोर्चात आम्ही सगळ्यात पुढे परत. हा चुकीची गोष्ट आहे असं वाटत नाही का आपल्याला? मला असं वाटतं हे थांबवणं हे खूप दृष्टीने आपल्या हातात आहे. त्यातल्या एका गोष्टीसाठी जे आपण पैसे देतो तेही थांबवणं आपल्या हातात आहे. कारण एका गोष्टीसाठी पैसे आपण कशाचे देतो? आउट ऑफ टर्न काम होण्यासाठी. आमच्याकडे हल्ली कोणाला वेळच नाही. पटकन झटकीपाट काय नाही 8 दिवस लागतात आपल्याला मान्यच नाही. मग 1 दिवसात पाहिजे. किती पैसे लागतात तेवढं सांग, मला 1 दिवसात झालं पाहिजे. कशासाठी 1 दिवसात? उद्या कुठे आपल्याला नेहरू स्टेडियमवर मॅच खेळायला जायचंय? पण नाही. आणि परत आम्ही त्याचं स्टेटस मिळवता 1 दिवसात काम झालं आपलं, आपल्याला फिकीर नाही पडत काही. हे जोपर्यंत आमची मानसिकता बदलत नाही ना, तोपर्यंत घेणाऱ्यांची राग वाढतच राहणार आहे, लक्षात ठेवा. मगाशी सरांनी सांगितलं की एक विवादास्पद गोष्ट आहे की पैसे पगार कमी आहेत म्हणून पैसे मागितले जातात. असं जर असतं तर सुरेश कलमाडींना अटक झालीच नसती. कारण त्यांच्याकडे पैसे ठेवायचे कुठं हा प्रॉब्लेम आहे. आणि तरी त्यांनी CYG मध्ये टॉयलेट टिश्यू पेपर मध्ये सुद्धा पैसे खाल्ले असं पेपर मध्ये आलं होतं. म्हणजे असं काही नाहीये हो. किंबहुना मला एक अतिशय दुर्दैवी इन्सिडेंट आपल्याला सांगायचं आहे. 4-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पुण्यातली. पेपरमध्ये येऊन गेलेली बातमी आहे. फक्त मी त्याच्या पुढची बातमी तुम्हाला सांगणार आहे. पोलीस भरतीसाठी पुण्यामध्ये मोठं एक काय म्हणूया भरती मेळावा घेतला होता. बातमी अशी होती की भर थंडीमध्ये हजारो मुलं फुटपाथवर झोपली, पोलीस भरतीसाठी आली. मी दुसऱ्या दिवशी, अजून ते प्रोसेस चालूच होती, मी दुसऱ्या दिवशी गेलो असंच पोरांची गप्पा मारूया म्हटलं. कारण करिअर काउन्सिलिंग माझा एक आवडीचा विषय असल्यामुळे म्हटलं विचारू तर खरं पोरांना एवढं काय त्यांना वाटलं की एवढी देशसेवा करायला इतकी मुलं पुढे येतात, म्हणजे याचा अर्थ काहीतरी चांगलंच असलं पाहिजे. मी त्यांना विचारलं की काय रे बाबा, पोलिसला पगार किती मिळतो तुला माहिती आहे का? तू एवढा रात्रभर लाईनीत उभा राहिलास, कुडकुडत झोपलास फुटपाथवर, तुला किती पगार मिळणार आहे तुला माहिती आहे का? पोरांचं उत्तर फार प्रातिनिधिक होतं. ते म्हणले पगार कोणाला हवाय? हे जेव्हा आज शिरणारी तरुण पोरं या भाषेत बोलतात तेव्हा त्यांचा या सगळ्या यंत्रणेकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो हे अत्यंत भयानक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं कुठेतरी तुम्ही आम्ही या सगळ्या जे काही आता सरांनी आपल्याला सांगितलं त्याचा गांभीर्याने विचार करणं आणि निदान आमच्या पातळीवर. कारण प्रत्येक जण तेच म्हणतात मी एकट्याने करून काय होणार आहे, असं नाही हो. असं एकट्याने करून काय होऊ शकतं याचं उदाहरण दीक्षितांनी घालून दिलंय ना. जे आधीच्या 4 वर्षात घडलं नाही तेवढं 1 वर्षात घडू शकलं. म्हणजे काही होत नाही असं नाहीये, काही होऊ शकतं. फक्त तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी त्यासाठी 1 पाऊल पुढे टाकणं आवश्यक आणि अपेक्षित आहे. हे 1 पाऊल पुढे टाकण्याची शक्ती तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये येऊ एवढीच परमेश्वरची प्रार्थना करतो आणि धन्यवाद. संयोजकांनी मला थोडंसं अलर्ट केलेलं आहे की 8:30 वाजता पुढचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला हा कार्यक्रम त्याच्या पूर्वी संपवायचा आहे.
त्यामुळे प्रत्येक प्रश्नाला मला उत्तर देता येईलच असं नाही, परंतु मी माझ्याकडनं थोडासा प्रयत्न करतो आणि बाकीच्यांना मी मगाशी म्हणलो त्याप्रमाणे आम्ही केव्हाही आपल्या प्रश्नांची उत्तर द्यायला बांधील आहोत. एक प्रश्न विचारलेला आहे की जे आरोपी आम्ही पकडतो त्यांचं पुढे काय होतं. तर त्यात सांगायला आनंद वाटतो की जे आरोपी आम्ही पकडलेले होते पूर्वीचे, कारण आत्तापर्यंत जे आता ह्या वर्षात जे पकडलेले त्यांच्या अजून न्यायालयामध्ये खटले यायचे, परंतु पूर्वी जे पकडलेले होते त्याच्यामध्ये 30% व्यक्तींना न्यायालयातर्फे सक्तमजुरीची शिक्षा झालेली आहे. आणि 1 जानेवारी 14 नंतर जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामध्ये आता भारत सरकारने या प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टमध्ये अमेंडमेंट केलेली आहे आणि त्यामध्ये 3 वर्ष सक्तमजुरी शिक्षा देणं हे न्यायालयावरती सुद्धा बंधनकारक करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रापर्यंत जर बोलायचं झालं तर मी नुकतंच महाराष्ट्र शासनाला विनंती केली होती की जवळजवळ 3000पेक्षा अधिक खटले प्रलंबित आहेत आणि बरेच वर्षांपासून प्रलंबित आहेत. तर त्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावी आणि त्याला उत्तर म्हणून शासनाने आता सर्व ॲडिशनल सेशन्स जजेस जेवढे म्हणून महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांना सर्वांना अँटी करप्शनचे कायदे चालवायला परवानगी दिलेली आहे. आणि पुण्याबद्दल जर बोलायचं झालं ह्या ठिकाणी 2 न्यायाधीश हे केवळ अँटी करप्शनचे खटले चालवतील अशी नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि हायकोर्टातर्फे ह्या सर्व ॲडिशनल सेशन्स जजेसना आदेश देण्यात आलेले आहेत की त्यांनी वर्षभरामध्ये कमीत कमी 24 तरी खटले निकाली लावले पाहिजेत. तर त्याप्रमाणे जर कारवाई व्हायला लागली तर मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्येच यामध्ये मोठा फरक पडेल आणि अनेक व्यक्तींना शिक्षा झालेली आपल्याला दिसेल. त्यांनी विचारलेलं आहे की बिल्डर्स पैसे मागतात, 2 नंबरचे पैसे घेतात आणि म्हणतात की आम्हाला भ्रष्टाचारासाठी पैसे द्यावे लागतात. तर आपल्यापैकी जे कोणी इथे जर का समजा चुकून बिल्डर्सपैकी असतील किंवा आपले कोणी दोस्त असतील तर त्यांना आपण मुद्दाम विनंती करा आणि त्यांना आमच्याकडे तक्रार करायला सांगा. मी मुंबईचा मुद्दाम एक आपल्याला अनुभव सांगू इच्छितो. एका बिल्डरनी धाडस केलं आणि ते आमच्याकडे आल्यानंतर तिथला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, तिथले डेप्युटी इंजिनियर, तिथले असिस्टंट इंजिनियर, तिथले आर्किटेक्ट खाजगी होते, ह्या 5 व्यक्तींना आम्ही 15 लाख रुपये घेताना पकडलं. आणि त्याच्यानंतर त्या बिल्डरने मला येऊन सांगितलं की त्याची 7-8 प्रकरणं तरी जवळजवळ 2007 सालापासून कधी IOD नाही म्हणून, कधी CC नाही म्हणून, कधी काही ना काहीतरी कारणासाठी प्रलंबित होती. आणि प्रत्येक वेळेला कॉर्पोरेशनमध्ये गेल्यानंतर पैसे मागायचे, अजून पैसे मागायचे, शिवाय अपमानही करायचे. परंतु हा ट्रॅप आम्ही यशस्वी केल्यानंतर मात्र त्यांनी सांगितलं की 2007 सालापासूनची सगळी प्रकरणं ताबडतोब निकाली लावण्यात आली आणि त्याला घरी येऊन डेप्युटी इंजिनियर ते IOD द्यायला लागले की ही तुमची परवानगी, आता तुम्ही काम सुरू करा. मला इतका वेगळा अनुभव येतोय की माझंच मला कळत नाहीये की मी इतके वर्ष का अशा प्रकारे हा सगळा अपमान सहन करत होतो. काही विचारलेलं आहे की आम्ही जर आपल्याला माहिती दिली तर त्या माहितीच्या आधारे आपण कारवाई करू शकाल का. तर मला वाटतं मी मगाशी सांगितलेलंच होतं की आपण माहिती देताना जेवढी म्हणून आपल्याकडे माहिती असेल ती द्या. त्या माहितीची आम्ही पडताळणी करतो, त्याच्यामध्ये चौकशी करतो आणि नक्कीच कारवाई करतो. सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे ज्या अपसंपदेचे गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत जवळ 49 व्यक्तींवरती गेल्या वर्षभरात, ही सर्व माहिती ही आपल्यासारख्या खाजगी व्यक्तींनी दिलेली होती आणि त्या माहितीच्या आधारेच हे जवळजवळ 130 कोटी अपसंपदा आम्ही उघडकीस आणू शकलेलो आहोत. एक विचारलेलं आहे की शासकीय अधिकाऱ्यांना मंत्रालयामधून अभय मिळते. तर यासाठी मी मुद्दाम सांगू इच्छितो की महाराष्ट्राचे तडफदार नवीन नामदार मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज स्वीकारल्यानंतर मुद्दाम आमच्याबरोबर बैठक घेतली होती आणि त्या पहिल्या दिवसापासूनच त्यांनी आपल्या आचारातून कृतीतून दाखवून दिलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार हा खपवून घेतला जाणार नाही आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई केली. पासपोर्टची आत्ताच आपण वेलणकर साहेबांच्याकडनं माहिती ऐकलेली आहे. मी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी मुद्दाम सांगू इच्छितो. गेल्याच आठवड्यामध्ये कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तिथे जो पासपोर्ट व्हेरिफिकेशन करणारा व्यक्ती होता त्याला 7,500 रुपये घेताना प्रधान साहेबांनी पकडलेला आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी कठोर कारवाई केलेली आहे आणि अशा प्रकारचे अनेक ठिकाणी कारवाई चालू आहे.
वाटतं काही प्रश्न परत रिपीट झालेले आहेत, परंतु मी म्हणलो त्याप्रमाणे मी केव्हाही उपलब्ध आहे, किंवा आमचे अधिकारी उपलब्ध आहेत आणि आम्ही सतत आपल्या संपर्कात राहू. किंवा आपण जास्तीत जास्त आपल्या तक्रारी आमच्याकडे कळवाव्यात, त्यांचा नक्कीच आम्ही त्या पूर्णपणे गुप्त ठेवू, त्यांच्यावरती कारवाई करू आणि तुम्हाला आणि आम्हाला दोघांनाही यशस्वी करू. धन्यवाद.